म्हणजे रडत आलेली लोक पुढच्या फॉलोअपला मी बघायचो ती हसत जातात ते. आणि तेव्हा ठरवलं की करायचं तर आयुर्वेद करायचं, नाही तर अजिबात दुसरं काही करायचं नाही. जे सर्वसामान्य आपले जे ऑडियन्स आहे हे असं धरून चालू की त्यांना काहीच माहित नाहीये. तर आता आपण कोणत्या कोणत्या आजारांवरती काम करतो? बागेवाडीकरांकडे गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, तुझं सुपर स्पेशलायझेशन तुला कशात करायचं? मग तिथनं खरं ट्यूब पेटली आणि स्पाईन हा विषय निवडला मी 2008 ते 2009च्या दरम्यान. म्हणजे मणक्याचा टीबी हा काही संसर्गजन्य रोग नाहीये. हा सगळ्यांनी खरंच ही काळजी घ्या, नाही तर घरातल्या लोकांना ज्याला टीबी झालाय तो डिप्रेशननीच मरून जातो. आणि खूप लोक असं म्हणतात की कुठलं पण दुखणं आहे आपण पाठीचं आणि पोटाचं येऊ नये. बरोबर आहे. एवढं वेदनादायक वय वाढेल तसं पाठीला किंवा मणक्याला दुखणं येणं ठीक आहे, आपण म्हणू शकतो की झीज झाली. पण ही वयाच्या आधी झीज जी होती ना सर, ही कशामुळे होती? नक्की लाईफस्टाईल आहे का फूड हॅबिट्स आहेत? हे जर आपल्या हातावरती घेऊन एक एक बोटाने आपण जर दाताची हिरडीची खालची बाजू, आतमधली बाजू, वरची बाजू, खालची बाजू, चारी बाजूंनी जर नुसतं फिरवलं ते, तर मान पूर्ण रिलॅक्स होतो. झोपताना कसं झोपावं ह्याच्यावर खूप डिबेट आहे. पालतं झोपलं की काय म्हणतात, लहानपणी पालतं झोपलं की छाती चपटी होते, त्याला नीट झोप लागत नाही, किंवा एका अंगावर डाव्या कुशीवर झोपावं. नक्की झोपताना कसं झोपावं ज्यानं स्नायू पण बळकट राहते, आणि गरज आहे असं मला वाटते, खूप गरज आहे. मे बी कधीतरी तुम्ही स्क्रोल करत करत आमचा व्हिडिओ तुम्हाला येईल आणि तिरके बसले असाल तर सरळ उठून बसाल तर हे आमचं सक्सेस आहे. लाईक अँड कमेंट सक्सेस आम्ही वाजणार नाही. आणि जर आता तुम्ही तसा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही लेजंड आहे. प्लीज आता तरी व्हिडिओ बघताना त्यात बसा. नमस्कार, मी सौरभ सुरेश भोसले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आणि जसं आम्ही प्रॉमिस केलं होतं की जेव्हा जेव्हा आपण एक सेगमेंट लॉन्च करू, डॉक्टरचं जे सेगमेंट आहे, मेडिकल फील्ड रिलेटेड जे सेगमेंट आहे, ते आपण कंटिन्यू करत राहणार आहोत. अंतरप्रेन्योरशिप असो, मेडिकल फील्ड असो, त्याबद्दल आपण सेगमेंट्स कंप्लीट करू. त्याच सेगमेंटमधील आज दुसरा सेगमेंटचा हा एपिसोड, दुसरा एपिसोड आपण घेऊन आलेलो आहे. आणि पोल टाकत असताना नेहमी मी हेच सांगतो की आम्हाला मेल्स आणि पोल्स येतात, त्यावरतीच आम्ही डिसाईड करतो टॉपिक कोणता घ्यायचा. आणि मी ज्या टॉपिकबद्दल बोलतोय त्या टॉपिकची रील तुमच्या अल्गोरिदममध्ये एकदा तरी आली असेल. आणि कुठेतरी पॅरोफॅक्टर असतील, डॉक्टर असतील, ते मस्तपैकी बोन्स क्रॅक करतायत, तुम्हाला दावं सुदिंग वाटतोय, मग तुमच्या मनात विचार येत असेल, अरे एवढं भारी असतं का? त्या विषयांना आज वाचा फोडायला, त्याची रिॲलिटी जाणून घ्यायला, आपण आपल्या स्नायूंची काळजी कशी घेऊ शकतो, हे सगळ्याची माहिती घ्यायला आज आपण आपल्या शोवरती बोलवले डॉक्टर विराज भंडारी सर, जे स्पाईन स्पेशलिस्ट आहेत. वेलकम टू द शो. मला हा पॉडकास्टमधून स्वतःला खूप काही शिकायला मिळणार आहे, कारण बॅड पोश्चरमुळे किती त्रास झाला हे मला माहिती आहे. आणि प्लस असंही म्हणतात की माझ्या आजोबांना त्रास होता, वडिलांना होता, अनुवंशिक आहे, त्याची पण रिॲलिटी जाणून घेऊ. तसं काय तर सर, खूप काही गोष्टी आहेत, खूप सारे गप्पा मारायच्यात, आणि पब्लिकने पण आपल्याला बरेच प्रश्न विचारलेले. तर माझा पहिला प्रश्न जो मी प्रत्येक पॉडकास्टला विचारतो, एक सर्वसाधारण विद्यार्थी ते डॉक्टर, हा प्रवास कसा होता आणि डॉक्टरच का? सुरुवातीला सर मी शाळा माझी नुमवी, नूतन मराठी विद्यालय, अप्पा वळवंत चौक, पहिली ते शिशु शाळेपासून ते 10वी पर्यंत सगळं शिक्षण माझं नुमवीत झालं. आणि त्याचबरोबर मी स्वरूप वर्धिनीमध्ये शाखेमध्ये संध्याकाळी खेळायला जायचो. वा. RSSच्या काही लोकांसोबत काम केलं. आणि त्यानंतर जसं जसं मी शिक्षण घेत गेलो तसं तसं माझं 8वी 9वी 10वीला संस्कृत होतं. तर ते संस्कृतचे श्लोक म्हणणे, संस्कृतच्या पाट्या म्हणणे, आणि तसंच करता 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 मग पुढे आईला माझ्या त्रास होता दम्याचा. बर. आणि दम्याच्या त्रासामुळे आम्ही गरुड मामा म्हणून एक केळवडे शिंदेवाडीच्या पुढे एक वैद्य होते, खूप वयस्कर वैद्य, आणि एकदम खूप चांगल्या प्रकारचे आयुर्वेदिक औषधं ते द्यायचे. मग आईला दर वर्षी, म्हणजे मी लहानपणी 3री पासून ते 10वी पर्यंत दर 2-3 महिन्यांनी आम्ही त्या केळवडेला जायचो गावात. भोरच्या अलीकडे ते गाव आहे ऍक्च्युली. मग त्यांच्याकडनं औषधं आणायचो आणि बघायचं, ते आयुर्वेदिक औषधं फार सुंदर प्रकारे द्यायचे. आणि मग तसं तसं 11वी 12वी झाली. 12वी नंतर माझी घरगुती आमचे मसाल्याचं फॅक्टरी आहे वडिलांची. रिकान मसाले म्हणून आमच्या वडिलांची फॅक्टरी आहे, आणि मसाल्याचं मी बरंच फॅक्टरी बघायचो. म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत मी जवळजवळ 60-70 गावचे बाजार मी स्वतः केले. वा. रस्त्यावरती जाऊन माल विकणं, रस्त्यावरती जाऊन लोकांपर्यंत तो माल पोहोचवणं. लोकांच्या बऱ्याच वेळा लोक म्हणायची की अहो तुमचा माल कशावरून आम्ही घ्यायचं, तर आम्ही लोकांच्या घरी जाऊन भाज्या करून त्यांना ती खाऊ घालायचो. आणि इथपर्यंत मी काम केलं. आणि त्यानंतर मग जसं 11वी 12वी झाली, 12वीला सायन्स घेतल्यानंतर मॅथ्स आवडत नव्हतं, मॅथ्स सोडून दिलं. आणि बायोलॉजी विषय घेऊन BSc फूड
टेक्नॉलॉजी करायचं का डॉक्टर करायचं, असे 2 फील्ड माझ्याकडे त्यावेळेस होते. आणि मग असं वाटलं की आईचा जो त्रास बघितला तो त्रास इतका होता की मोठे मोठे ॲलोपॅथी डॉक्टरही त्याच्यावरती चांगलं औषध देऊ शकत नव्हते, कारण आम्ही खूप चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्येही गेलो, चांगल्या मग तिथनं वाटलं की आपल्याला काहीतरी असं समाजाला द्यायचं की जेणेकरून लाखो लोकांचं कल्याण होईल. ही एक डोक्यात भावना होती. व्यवसाय अजून 4 भावंड आहेत, ते सांभाळतात आहे. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. ही भावना तिथनं चालू झाली आणि तिथनं मी फर्स्ट इयर BMS भारतीय विद्यापीठला मला ऍडमिशन मिळालं. ते मी ऍडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयरच्या फर्स्ट आठवड्यामध्ये वैद्य समीर जमलानी यांच्याकडे रोज संध्याकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचे पेशंट बघायला चालू केलं फर्स्ट इयरला. सर कॉलेज झाल्यावर जायचं तुम्ही? कॉलेज झाल्यानंतर फर्स्ट इयरला मी त्यांच्याकडे चालू केलं आणि त्या फर्स्ट इयरमध्ये मला इतकं डीप आयुर्वेदाचं नॉलेज त्यांच्याकडनं मिळालं. म्हणजे वनस्पती बघायला त्यांनी जंगलात घेऊन जायचे मला. दर महिन्यातनं 2 महिन्यातनं त्यांच्यासोबत वनस्पती कलेक्शनला जाणे. सकाळी पहाटे 5ला उठायचं आणि ती वनस्पती घेऊन यायच्या आणि त्या वनस्पती आणून त्याच्यावरती प्रक्रिया करणं, त्याचे अर्क बनवणं, वेगवेगळी औषधं निर्माण करणं, अशी आवड निर्माण झाली. आणि ते बघितल्यानंतर सरांकडे एक 50-50, 100-100 पेशंटची लाईन असायची आणि लोक पार म्हणजे रडत आलेली लोक पुढच्या फॉलोअपला मी बघायचो, ती हसत जातात. आणि तेव्हा ठरवलं की करायचं तर आयुर्वेद करायचं, नाही तर अजिबात दुसरं काही करायचं नाही. एक तर आयुर्वेद नाही तर मसाला, असे 2 ऑप्शन मनात ठेवले होते. आणि मग जसं जसं माझं BMS संपत आलं तसं तसं मी वेगवेगळ्या वैद्यांकडे, जवळजवळ 150 वैद्यांकडे मी कामं केली. कुणाकडे 2 दिवस, कुणाकडे 5 दिवस, कुणाकडे 10 दिवस. कारण पुण्यामध्ये जर बघितलं तर जसं नानल परंपरा एक आहे, त्यांच्याकडे काही दिवस गेलो. पेंडसे परंपरा आहे, त्यांच्याकडे काही दिवस. किरण मुंडे म्हणून आहेत, त्यांच्याकडे काही दिवस. वैद्य जातेगावकर, जुवेकर सर, असे वेगवेगळ्या वैद्यांकडे. वैद्य अशोक भटांच्या मिसेस आहेत, अरुंधती भट, त्यांच्याकडे नाडी चिकित्सा शिकायला गेलो. आणि नाडी वसंत लाड अमेरिकेत असतात, 4 महिने पुण्यात येतात ते. गणपतीच्या काळामध्ये त्यांनी अमेरिकेत आयुर्वेदिक कॉलेज चालू केलंय, त्यांच्याकडे नाडी शिकायला मी गेलो. तसंच वेगवेगळ्या आयुर्वेदिक वैद्यांकडे ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारची नाडी आहे, अशा लोकांकडे जाऊन नाडी शिकणं. मग एक योगीनाथ महाराज भेटले, त्यांनी मला नाडी शिकवली. आणि नाडी शिकल्यानंतर मी वनस्पती बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी गुराखी लोक जी आहेत, गुराखी लोक म्हणजे ज्या लोकांना धड लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण ते लोकांना आयुर्वेदिक औषधाचा किंवा वनस्पतींचा तुफान अभ्यास. आणि त्या काळामध्ये मला आठवतंय सेकंड इयरला गव्हर्नमेंटनी डाटाबेस ऑफ इंडिया नावाचं एक 10 पुस्तकांचं एक मोठं, म्हणजे 10 पुस्तकं छापली होती. आणि त्यात वनस्पतीचे फोटोग्राफ, त्याचं लॅटिन नेम, सायंटिफिक नेम, कुठे त्याचे रिसर्च चालू आहे जगभरात, त्याचं लिहिलेली पुस्तकं गव्हर्नमेंटने छापली. ती 10च्या 10 पुस्तकं. ती काय माझ्या शालेय अभ्यासाचा क्रम नव्हता, पण मी ती सगळी विकत घेतली. आणि मी जेव्हा त्या लायब्ररीमध्ये गेलो, ते एरंडवणीला लायब्ररी आहे कमिसच्या मागे, ते म्हणले तू विद्यार्थी तुला कशाला हे पाहिजे. म्हणजे त्यांनी पहिला प्रश्न केला की अरे हे कोणी घ्यायला येत नाही, हे लायब्ररीचेच लोक घेतात, फक्त हे पुस्तक कोणी घेत नाही. नाही म्हणलं मला पाहिजे ते, कारण मला जमदाग्नी सरांनी एक चांगली माझ्या आयुष्यात आवड लावली ती पुस्तकांची. माझ्या घरात जवळजवळ नाही म्हणलं तर 3-3.5 पुस्तकं आहेत. मग ती रिलेटेड माझं आयुर्वेद आहे, रिलेटेड स्पाईन, रिलेटेड क्रायरोप्रॅक्टर, अशी जसं तो प्रवास माझा होत होता ना, मी वेगवेगळ्या खेडेगावात जायचो आणि 100-200 रुपये त्या गुराख्याला द्यायचो आणि मला तू वनस्पती दाखव. ती पुस्तकं मी सगळी माझ्या सॅकमध्ये घेऊन जायचो आणि बघायचो त्यांनी ते खरं सांगितलंय का खोटं आहे का, ते परत मी 10 लोकांना विचारायचो. आणि अशा कमीत कमी 500 ते 1000 वनस्पतीचा अभ्यास त्याच्यामुळे माझा झाला. त्यानंतर मग पुढे पंचकर्म शिकण्यासाठी मी नाना जोशी धुळ्याला गेलो आणि कोट्टकलला केरळला गेलो. 3 महिने मी केरळला थांबलो, सगळी पंचकर्म शिकलो. आणि ती शिकून आल्यानंतर मग आता पुण्यात बागेवाडीकरांकडे काही दिवस गेलो. त्यानंतर ते म्हणाले की तुला तर आता तू आयुर्वेदातलं सगळं बघितलंय, म्हणजे रसशास्त्र बघितलं, हर्बल ड्रग देणारे बघितले, पंचकर्म प्रॅक्टिस करणारे बघितले, आता तुझ्या आयुष्यात तुला काय करायचं, तुझा जन्म कशासाठी झालाय. मग तिथनं रात्री आल्यानंतर 2-3 दिवस काही झोप लागली नाही. काय तर आपल्याला करायचं काय. मग मी त्या काळात ऍक्च्युली मी प्रॅक्टिस माझ्या सेकंड इयरला सर चालू केली होती. कारण मला फर्स्ट इयरला जमादाग्नी सरांकडे जे एक्सपोजर मिळालं ना, त्याच्यामुळे मी सेकंड इयरला प्रत्येक खेडेगावात जायचो आणि त्यांना औषधं द्यायचो फुकट. काही नाही, मग औषधं तिथली घ्यायची, तोडायची, त्याचे कल्प बनवायचे, त्याचा काढा कल्क बनव, त्यातली काही औषधं बनव आणि ती फुकट लोकांना वाटायची. त्यामुळं
काही खेडेगावात असं झालं की मी येणार म्हणलं की 50-50, 70-70 लोकांची लाईन लागायची खेडेगावात. आणि मी ते माझ्या आयुष्यात खूप प्रकारे केलं आणि खूप मजा माझ्या आयुष्यात त्याच्यामुळे आली, की मला एक वापरता आलं, की हे औषध खरंच काम करतं का नाही? हो. हा एक माझ्या जीवनातला आहे. मी त्याच्यावरती मग डीप स्टडी करणं, प्रत्येक आजाराचा माझा त्याच्यामुळे अभ्यास झाला. आणि सगळा अभ्यास झाल्यानंतर मी जवळ-जवळ 10 ते 12,000 पंचकर्म माझ्या दवाखान्यात केली. 300-400 वमनं केली. रक्तमोक्षण, अग्निकर्म हे सगळं केलं. आणि केल्यानंतर मग बागेवाडीकरांकडे गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, "तुझं सुपर स्पेशलायझेशन तुला कशात करायचं?" मग तिथनं खरं ट्यूब पेटली आणि स्पाईन हा विषय निवडला मी 2008 ते 2009च्या दरम्यान. बर. आणि 2009ला मग मी स्पाईन निवडल्यानंतर आता स्पाईनमध्ये काय करायचं, तर पहिलं स्किन डिसऑर्डर घेतला. स्किन डिसऑर्डरमध्ये सोरियासिस निवडला. सोरियासिस आणि स्पाईन असे 2000 निवडल्यानंतर सोरियासिसला रिओकरन्स आहे. बर. म्हणजे वारंवार हो. ते होऊ शकतं. तर माझ्या आयुष्यामध्ये माझे विचार असे होते, की आपण जर एखाद्याचा ₹1 घेतलाय, तर त्याला ₹1,00,000 सर्व्हिस दिली पाहिजे. हा माझ्या जीवनाचं एम होतं. पण टीव्ही आणला तर बिघडत नाही. मोबाईल घेतला तर तो लगेच तर बिघडत नाही. आपला पैसे पूर्ण त्याचे आपण हे करतो. तर मग असा विचार केल्यानंतर सोरियासिसचे आपण पैसे घेतो पण रिऑकरन्स येतो. म्हणून मी त्या आजाराला मग फुली मारली आणि स्पाईनकडे बघायला सुरुवात केली. आणि स्पाईनकडे बघायला सुरुवात केल्यानंतर जेवढे हाडवैद्य आहेत पुण्याच्या पेरिफेरीमध्ये, जसं उत्तमनगरला लहू पवार आहेत, परत जामदार म्हणून बारामतीत आहेत, मंचरला काही हाडवैद्य आहेत, शिरूरमध्ये काही हाडवैद्य आहेत. सगळ्या महाराष्ट्रातले जेवढे हाडवैद्य आहेत त्यांच्याकडे मी दर रविवारी कमीत कमी एका हाडवैद्याकडे 30 ते 35 वेळा मी जाऊन दिवसभर थांबायचो, बघायचो. आणि त्याच्यानंतर मग मी केरळला गेलो, त्रिशूरमध्ये, आणि तिथे मी एका हाडवैद्यांकडे मणके बसवणं शिकून आलो. तिथनं माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि तिथनं आल्यानंतर पुण्यात मी चालू केली प्रॅक्टिस. किती वर्ष झाले आज त्या गोष्टीला? त्या 2010ला चालू केल्यानंतर लक्षात आलं की यांच्याकडे गर्दी जी आहे ती पिढी जात आहे. पण परत तो सेम पेशंट मला तिथे बघायला नाही मिळाला, कारण मी रविवार टू रविवार जायचो. मग मी पुण्यात आल्यानंतर तशा प्रकारचं मणके ओढून बसवणं, तशा प्रकारचे हाडवैद्यांप्रमाणे सगळ्या प्रक्रिया, क्रायरोप्रॅक्टर किंवा हाडवैद्य मणके जे सरकले त्याला ओढून बसवणं हे चालू केलं. चालू केल्यानंतर मला कळलं की अजून काहीतरी शिकायला पाहिजे, किंवा तो पेशंट जो आहे त्याला बरं व्हायला कालावधी दीर्घ लागतोय. मग आपल्याला फास्ट रिकव्हरीसाठी काय करायचं? मग ते लोक काय हाडवैद्य एक्सरे बघत नव्हते. मग आपल्याला लोकांना तर समजून सांगितलं पाहिजे. आज जो काही समाज आपल्याकडे येतो तो सुशिक्षित येतोय, त्याला गरज आहे. मग मी एक्सरेचे वेगवेगळे कोर्सेस करायचा प्रयत्न केला. तर भारतामध्ये मला काही कोर्सेस मिळाले. मी चायनाला गेलो. चायनाला मी एक 8 दिवस राहिलो. 8 दिवस मी तिथे गॉन्स्टेड क्रायोप्रॅक्टरचा कोर्स आणि एक्सरेचा कोर्स केला. तिथे एकेका पेशंटचे 40 एक्सरे काढून त्याचा अभ्यास करून सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 ते 12:30 पर्यंत तो कोर्स चालायचा. 130 मजली हॉस्पिटल होतं. 130 मजली आहे. माझा कोर्स 130व्या मजल्यावर होता. मोजून 8 सेकंदात मी वरती पोचायचो. एवढी फास्ट लिफ्ट होती ती. मग तिथे मी राहिलो. तिथे सगळं शांघायमध्ये ते शिकलो आणि ते तशा प्रकारची गॉन्स्टेड पॅरलल स्केल, एक स्केल आहे. त्या स्केल वापरून ते एक्सरे मेजरमेंट केले जातात एकदम मायन्यूट लेवलला, की नक्की मणका उजवीकडे सरकलाय, डावीकडे सरकलाय, पुढे गेलाय, मागे गेलाय. हे सगळं शिकून आलो. त्या प्रकारचं परत मी जसं वापरायला लागलो तर रिझल्ट खतरनाक यायला लागले. खतरनाक म्हणजे फर्स्ट डे पेशंट सांगायला लागलं की डॉक्टर काय जादूगिरी आहे, तुमचा हात देवी हात आहे, असे लोकांचे कमेंट्स यायला लागले. मग त्यातनं मला अजून भरारी आली. मग मी अजून क्रायोप्रॅक्टरचे 13-14 कोर्सेस केले. पोलंड, युरोप, रशिया, चायना, आणि त्यातले सगळे क्रायोप्रॅक्टर इंडियामध्ये शिकवायला येत होते दिल्लीमध्ये. अशा दिल्लीमध्ये माझे जवळजवळ एक 70 ते 75 फ्लाय त्यासाठी झाले. दर 3-4 महिन्यांनी मी दिल्लीला जायचो आणि ते 3-4-5 दिवस शिकायचो. पुण्यात येऊन ते वापरायचो. मग क्रायोप्रॅक्टर शिकल्यानंतर कळालं की अरे 6 सेशन दिले, 8 सेशन दिले, तर काही प्रमाणात काही पेशंटला रिओकरन्स आहे. काही पेशंट ॲक्यूट कंडिशनचे बरे होतात आहे. पण जिथे गादी बाहेर आली आहे, नस चोकअप आहे, चकती सरकली, तिथे पेशंटला फारसा फरक नाही पडते. मग मी विचार केला की आता काय? मग त्याच्यानंतर मी अख्ख्या भारताच्या बाहेर जेवढ्या कंट्रीज आहे त्या काळात
फेसबुक फार जोरात होतं. 2013-14 14, बरोबर. मी हो. तुम्हाला सांगतो. हो. रात्री माझा दवाखाना संपला. 9 वाजता दवाखाना संपल्यानंतर मी रात्रीच्याला जेवण करायचो आणि जेवण झाल्यानंतर रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत ऑल ओव्हर कंट्रीमध्ये जेवढ्या कंट्रीज आहेत त्या सगळ्या कंट्रींची स्पाईनसाठी काय करतात, अमेरिकेत स्पाईनसाठी विदाऊट ऑपरेशन काय करतात ते, इंग्लंडमध्ये काय करतात ते, चायनामध्ये काय करतात ते, मलेशियात काय करतात ते, असं सगळ्या कंट्र्यांमध्ये मी फेसबुकला बघायचो. आणि जी लोक काम करतात त्यांना फेसबुकला मेसेंजरला हाय करणं बाबा. मग तिथनं बरंच मटेरियल मला मिळायचं, पुस्तकं बरीच मला मिळाली त्यातनं. आणि बरेच कोर्सेस, काही कोर्सेस इंडियात आणले मी सुद्धा. आणि त्या लोकांना दिल्लीमध्ये बोलवलं. माझे काही मित्र आहेत 30-40, ते आम्ही सगळे एकत्र मिळून एक कोर्स होता रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन. कोर्सची फी होती 1.5 करोड रुपये पर स्टुडंट. मग आम्ही सांगितलं त्या युनिव्हर्सिटीला एवढी आमची पॉसिबिलिटी नाही की आम्ही तिथं येऊ अमेरिकेत, आणि माझी घरची परिस्थिती तेवढी हे नव्हती की मी 1.5 करोड रुपये खर्च करेल आफ्टर BMS. मग मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही दिल्लीमध्ये कोर्स अरेंज करा, आम्ही तुम्हाला 1.5 करोड रुपये 25 विद्यार्थ्यांमध्ये देतो. आणि ते मान्य झालंय. आणि त्यांनी मान्य झाल्यानंतर तो कोर्स आमचा तिथे झाला. आणि तो कोर्स जवळजवळ माझा 5 वर्ष दर 6 महिन्यांनी 5 दिवस दिल्लीमध्ये असा चालला. आणि त्याच्यामध्ये मला पोश्चर करेक्शन, जे काही पोश्चर तुमचं मिसअलाइन आहे, मसल मिसअलाइन आहे, फेशिया एकदम आतमध्ये मसलचे गाठी झालेल्या आहेत, फेशियाच्या गाठी झाल्या आहेत, कंबर वाकडी झाली आहे, हे सगळं सरळ करण्याचं एक भारी टेक्निक मला त्या 5 वर्षामध्ये मिळालं. आणि आपण जे आज उभे आहोत ते ग्रॅव्हिटीमुळे. आणि त्या ईडर ऑफ नावाच्या त्या लेडीजनी, शी गॉट अ PhD, आणि तिने माणसाचं बायोमेकॅनिक्स, आज माणूस उभा कसा राहतो, कुठल्या ग्रॅव्हिटीमुळे उभा राहतोय, त्याची लाईन कुठली बिघडली, कुठली मसल लाईन, कुठली फेशियल लाईन बिघडल्यामुळे तो पुढे झुकलाय, उजवीकडे डावीकडे, ह्याच्यावर तिने जबरदस्त अभ्यास केला. आणि ती इंडियामध्ये मर्मचिकित्सा शिकून गेली होती. बघा, तिच्या पुस्तकात हे वर्णन आहे. आणि तिच्या स्वतः इंडियामध्ये मी या काही गोष्टी यातल्या शिकल्या आणि त्या ऍड ऑन मी माझ्या तिथे केलेल्या आहेत माझ्या कोर्समध्ये. म्हणजे इंडियाचं शास्त्र हे खूप प्रघात होतं, पण काळानुसार किंवा गुरुपरंपरेमुळे त्या गुरुपरंपरा खुटल्या आणि त्यातनं अधोगती आपल्या शिक्षणाला झाली. तसं मग मी त्यांच्याकडे त्या गोष्टी बऱ्याच शिकलो. आणि त्या शिकल्यानंतर माझं ते वापरायला सुरुवात केली इंडियामध्ये. आणि जबरदस्त रिझल्ट. क्रायोबॅक्टर, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन या 2 ट्रीटमेंट दिल्यानंतर अमेझिंग रिझल्ट यायला लागले. म्हणजे लोक असं होत होतं की वाकडं झालेलं एखादं स्ट्रक्चर आहे, मलाच माहित नव्हतं की एका सेशननी ते सरळ होते. म्हणजे मी प्रॅक्टिस करून 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 ह्या गोष्टी मला आता समजल्या की एकदम एखादी स्त्री आलेली आहे, पूर्ण तिरकी झाली आहे, कंबर तिरकी झाली, तिला 2 पावलं चालता येत नाही, ट्रीटमेंट दिली, ती 2 किलोमीटर चालायला, की जी 1.5 वर्ष चाललेलीच नव्हती. म्हणजे ह्या गोष्टी सर मला माझ्या अभ्यासाने आणि जे काही पेशंट माझ्याकडे आले समर्पणाने, कारण तुम्ही हे जे शिक्षण सांगताय ना, आमचे 4 कॅमेरा प्लस मी कॉमॅत गेलो, आम्हाला इथं BBA करताना, सायकोलॉजी करताना घाम फुटला, मी एवढे कोर्सेस केले, हे समर्पण आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं होतं की एक मला जाणवलं ते मी सांगतो की तुम्हाला जो रिऑकरन्स होता ना त्यावरती मात करायची होती, की जे लोक सतत येत आहेत. म्हणजे यातून दिसतं की डॉक्टर कसा असावा, तर असा असावा की त्याचं समर्पण आहे पेशंटप्रती, की त्याला सोल्युशन मिळावं त्या गोष्टीतून. आणि आता जवळजवळ प्रॅक्टिसला किती वर्ष झाले तुमच्या? 19 वर्ष झाली. वाव. तर आता जे सर्वसामान्य आपले जे ऑडियन्स आहे, हे असं धरून चालू की त्यांना काहीच माहित नाहीये, तर आता आपण कोणत्या कोणत्या आजारांवरती काम करतो? आता आपण सर स्लिप डिस्क, सायटिका, ज्यांच्या गाद्या बाहेर आलेल्या आहेत, गाद्या 2 मणक्यातली डिस्क ही अंतर कमी झालं किंवा झटका बसला, क्विक सडन ऑफ, आणि त्याच्यानंतर त्यांची पाठ रोज सकाळी उठल्यानंतर आखडते, जिथे पाठ आखडते ना तिथे त्या लोकांनी ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे. हे सिम्पटम आहे म्हणतो. पहिलं सिम्पटम, सगळ्यात पहिलं डोक्याची घंटा आम्ही त्याला म्हणतो, की जिथे पाठ सकाळी सकाळी उठल्यानंतर रोज अवघडते अर्धा तास 1 तास, तिथे 100% ही गादी बाहेर आली. ज्यांची गादी बाहेर आली, जर MRI मध्ये ज्यांचं डिस्क हर्निएशन आहे, डिस्क पोट्रुजन आहे, डिस्क जी आहे ती काळी पडते, किंवा मराठी भाषेत तिथला जो व्हाईट ड्युरा मॅटर आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि गादी ही बाहेर पडते. तिथे मुंग्या यायला लागतात, 2 पावलं चाललं की बसावं लागतं, 5 मिनिटं चाललं की बसावं लागतं, पायाला झरा झरा मुंग्या येतात, पाय जड होतो, बधीर होतो. अशा प्रकारचे जे पेशंट आहेत, सायटिका, स्लिप डिस्क, डिस्क हर्निएशन, डिस्क पोट्रुजन, ज्यांच्या MRI मध्ये असं लिहिलेलं आहे आणि ज्यांना ॲलोपॅथी डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय, असे आतापर्यंत माझ्याकडे 20,000 लोक विदाऊट ऑपरेशन बरे झाले.
तुम्ही ऑपरेशन रेकमेंडच करत नाही. येस, असं नाहीये सर. काही केसेसमध्ये ऑपरेशन करावं लागतं, क्रिटिकल जिथे नाही क्रिटिकल नाही, स्पेसिफिक. एक लक्षात घ्या, मी अमेरिकेत शिकलो तिथे 2 क्रायटेरिया महत्वाचे आहेत. रेड फ्लॅग, इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन. बरं जर कुठलाही पेशंट घेणार आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे बरं होणार आहे का नाही. नाही. हा हा क्रायटेरिया मी तिथे शिकल्यामुळे माझं एकदम फिक्स हे आहे, ही पेशंट आपल्याला घ्यायचंय, काही पेशंट आपल्याला घ्यायचं नाही. मग ते कुठलं घ्यायचंय ते मी तुम्हाला सांगितलं. जे घ्यायचं नाही, ज्याच्यामध्ये फॅसेट तुटलेला आहे, गादी पुढे आली, ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या गाठी आहेत मणक्यामध्ये, ज्याच्यामध्ये टीबी झालेला आहे आणि मणका. पण टीबीमध्ये पेन आपल्या औषधांनी कमी होतं किंवा आपल्या ट्रीटमेंटनी पेन कमी होतो, पण टीबीसाठी एकेटी ट्रीटमेंट घ्यावी लागते. मणक्याचा टीबी आणि मणक्याचा टीबी सगळ्या लोकांना, बरेच लोक मला विचारतात की मणक्याचा टीबी जवळ झोपल्याने होतो का, मग इथून इंटरकोर्स केल्यामुळे होतो का, तर काही होत नाही. हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो की आता मी घरात माझ्या नवऱ्याजवळ झोपावं का नाही, की मी एका बेडवर, मी लहान मुलांना जवळ घ्यावं का नाही. आणि लोक अक्षरशः त्या डिप्रेशन मध्ये जातात टीबी झाल्यानंतर. लहान मुलं जवळ नाही घेणार किंवा एखादी सुनबाई म्हणते माझ्या मुलांना हात लावू नका. म्हणजे मणक्याचा टीबी हा काही संसर्गजन्य रोग नाहीये. हा सगळ्यांनी खरंच ही काळजी घ्या, नाही तर घरातल्या लोकांना ज्याला टीबी झालाय तो डिप्रेशननीच मरून जातो. आणि हे खूप वाईट माझ्या जीवनात मी बघितलेत लोक, आणि रडतात अक्षरशः लोक दवाखान्यात येऊन, की सर हे खरंच होत नाही ना, नाही तर मी हात लावला किंवा काय झालं. म्हणजे टीबी सारखे पेशंट बरे होतात, त्यांची दुखणी औषधांनी कमी होत नाही, पण आपल्या ट्रीटमेंटनी बरे होते. व्हॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा जो आजार आहे, ज्याच्यामध्ये फिमरच्या बॉलला आफ्टर कोविड, हे बरेच रुग्ण तुम्हाला दिसतात की आफ्टर कोविड जवळजवळ 70% लोकांनी, ज्यांनी रेडमिसिव्हरची किंवा स्टिरॉइडचे इंजेक्शन्स इंटेक घेतलेत, त्यांच्यामध्ये फिमरचा बॉल हा इथलं रक्ताचा सप्लाय नष्ट होतो आणि फिमर बदलावा लागतो. हेड फिमरचा बॉल बदलावा लागतो. हे खूप केसेस आहे आता. म्हणजे 90% केस स्टडी आता समाजामध्ये आहेत की ज्यांचा पाय लंगोटतोय आफ्टर कोविड, पाय दुखतोय. बरोबर त्यांचं पुढे, म्हणजे मांडीच्या पुढची बाजू ज्यांना स्पेशली दुखते, 2 पायातलं अंतर 2 फुटाच्या पेक्षा जास्त जात नाहीये, त्यांनी कंपल्सरी ऑपरेशन करून घ्यावं. घरी बसू नका. कारण ते लोक नाही तर पुढे जाऊन तो अख्खा बॉल मागचे हिप पण खराब. हे साईड इफेक्ट आहे कोविडमुळे पण आहेत आणि ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ हेवी ड्रग, हेवी इंटेक. आजकाल काय होतं, लोक बऱ्याच वेळा समाजातली लोक जी आहेत ती डोकं दुखलं खा गोळी, पोट दुखलं खा गोळी. मग ते बघत नाही की ते माझ्याला गरजेची आहे का नाही, डोस किती महत्वाचा आहे त्यात, की हा डोस सूट होतोय का नाही. बऱ्याच वेळा 5-6 गोळ्या एकत्र लोक खातात. काम करायचं असतं किंवा काही कामाला जायचं असतं, सुट्टी मिळत नाही, मग त्याच्या हेवी इंटेक ऑफ ड्रग कुठलाही, त्याच्यामुळे एव्हीएन सारखा. आता हे मान दुखली, डोकं दुखलं, मुरगळलं, लचकलं, पेन किलर खातात, त्यांना काय सांगाल तुम्ही? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट की काही लचक भरली तर तुम्ही पहिले बाह्य चिकित्सा कुठली पण करा. बरं. बाह्य चिकित्सा म्हणजे थोडेसे व्यायाम करणे, किरकोळ एक सामान्य व्यायाम की ज्याला मसल स्ट्रेच होतील तुमचे, असे व्यायाम करणे, किंवा सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करणे. घरच्या घरी शेकणे, घरच्या घरी तुम्ही तेल लावा, हलक्या हाताने खोबऱ्याचं तेल लावा किंवा शेंगदाणा तेल लावा, आणि कुकर जो असतो आपला, घरात सगळ्यांच्या घरी कुकर असतो, कुकरची शिट्टी काढायची, वरती हिरवा पाईप लावायचा, निरगुडी, एरंडाचा पाला, काही नाही मिळलं तर फक्त पाणी गरम करा, ते त्याच्यामध्ये दशमूळ किंवा सुंठ, आल्याचे 2-4 तुकडे टाका, आणि त्याचा वाफारा पूर्ण शरीराला जरी घेतला तर ती लचक लगेच कमी होते. किंवा दुःख भगाव लेप सारखं लेप आजकाल मेडिकलमध्ये मिळतात, बजरंग लेप मिळतो, तो तुम्ही पाण्यात, गरम पाण्यात घालून तिथे लावा दिवसभरात 3-4 वेळा, ती लचक निघून जाते. पेन किलर नाही, पेन किलर शक्यतो खाऊच नका. कारण हे इंटेक मी बघितलं सर, मी जेव्हा काम करत होतो, मी माझी मान लचकली की तो 2 पेन किलर खातोय, बरोबर, मग थोडा वेळ त्याला घाम सुटतोय, त्याला परत मुंग्या येत आहेत, 4 दिवसांना परत तसंच होतंय. एक लक्षात घ्या, ती लचक जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत त्रास कमीच होणार नाही. त्याच्यामुळे लेप चिकित्सा आणि वाफारा घरच्या घरी जरी घेतला तरी ती लचक लगेच निघते. आणि काहीच नाही, कुकर पण नाहीये आजकाल लोकांच्या घरी, वाफ घ्यायची मशीन असते, त्या मशीनने पण जरी वाफ घेतली तरी ते बरं होतं. आता तुम्ही एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस करताय, सगळ्यात कॉमन काय आहे, कोणता आजार आहे सगळ्यात जास्त? साईड, हे बघा, जसं थंडी, सर्दी, खोकला होतोय तसं सायटिकल स्लीप डिसऑर्डर होते. आणि हा आकडा मी नाही सांगत आहे, गुगल सांगतोय. आणि याचं कारण काय? सगळ्यात महत्वाचं कारण आहे सर, चुकीचं उठणं, चुकीचं बसणं, खूप वेळ एका जागेवर बसणं, चुकीच्या मुवमेंट्स करणं आणि व्यायाम न करणं. आज मला बघा, आपल्या घरातच तुम्ही प्रत्येकाने विचारा सगळ्यांना की आपण किती सूर्यनमस्कार मारतो, किती मैदानी खेळ आपण खेळतोय. आज लोकांच्या प्रत्येकाच्या घरात मी बघतोय, लहान मुलांपासून, तो लहान 1 वर्षाची मुलगी असली
ती जेवत नाही तर तिच्या समोर मोबाईल मोबाईल. ठेवला जातो. माझ्याकडे मागच्याच आठवड्यात एक 6 वर्षाची मुलगी आली होती. इथे पूर्ण टेंगूळ सारखी गाठ निर्माण झाली बिकॉज ऑफ 7 ते 8 तास ती मोबाईल बघते. व्हॉट? मोबाईल हे सगळ्यात मोठं कारण आहे आज मानदुखीचं आणि कंबरदुखीचं. कारण लोकांना कळतच नाही किती वाजेपर्यंत आपण बघतोय आणि किती वेळ बघतोय. शाप की वरदान. आणि काही लोक हा व्हिडिओ मोबाईलवरच बघणार आहेत. ह्याच्यापेक्षा वाईट आहे हे. ते पण रात्री 2लाच बघत असणार आहे हे. खतरनाक. आणि एवढं इम्पॅक्ट मग त्याच्या ट्रीटमेंटसाठी परत त्यांना त्या प्रोसेस थ्रू जावं लागलं. एवढ्या लहान बेबी असून. येस. एक लक्षात घ्या तिची गाठ कमी पण आली आहे, दुखणंही कमी झालं, पण एक हे व्यायामच करत नाहीत आज. हा सगळ्यात मोठा. आज काय होतं, वॉकिंग पण नाहीये सर. वॉकिंग नाहीये, कुठलेही व्यायाम, साधे श्वास घेण्याचा व्यायाम लोक करत नाही. अनुलोम विलोम प्राणायाम सारखा जो प्रकार आहे, श्वास घेणं आहे, उभं राहणं आहे. माणूस आज 10 मिनिटं उभं राहायला लावलं तर तो बसतो लगेच. 10 मिनिटं उभं नाही राहू शकत. हात वरती करून उभं राहायला सांगा बरं. नाही जवळ. ते आज व्यायाम नसल्यामुळे मसलची ताकद कमी होत चालली आणि एखादा झटका जरी क्विक बसला तरी मन का सरकतो. का सरकतोय तर मसलची ताकद नाही राहिली. मसलची ताकद जर त्या माणसाची एक चांगली राहिली तर मनकी हालत नाही. आणि क्विक सडन ऑफ मुवमेंट हे पहिलं कारण आहे. क्विक सडन ऑफ मुवमेंट म्हणजे काय, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट करणं. एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर केल्या तर गादी ही बाहेर येते आणि गादी बाहेर आली की मनका ऑटोमॅटिक तिरका होतो. मनका तिरका झाला की स्टार्ट द सायटिका अँड स्लीप डिस्क. आणि खूप लोक असं म्हणतात की कुठलं पण दुखणं आपण पाठीचा आणि पोटाचा येऊ नये. बरोबर आहे. सो एवढं वेदनादायक. उठताच येत नाही ना सर. आज पाठदुखी ही अशी आहे की पेशंटला उठणं, बसणं, संडासला जाणं, संडास करणं हे पण अवघड होऊन जातं. स्वतः जेवण करणं. आता मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक टेंभुर्णीवरनं पेशंट आले होते. त्यांना स्वतःच्या हाताने जेवता येत नव्हतं मानदुखीमुळे. हट्टाकट्टा माणूस आहे, सगळं व्यवस्थित चाललं होतं. हैदराबादला प्रवास करत होते, गाडीत दचका बसला स्पीड ब्रेकरने. मान अवघडली, रात्री झोपेत होते ते. मान अवघडली, आले ते घरी आल्यानंतर ते बेडन झाले 3-4 दिवस. बेडन झाले तर त्यांना त्यांचं पाणी पिता येत नव्हतं. स्ट्रॉनी पाणी प्यायला लागलं आणि अक्षरशः स्ट्रॉनी पण पाणी सक करता येत नव्हतं. हल्लं तर प्रचंड वेदना. नाही गं. म्हणजे हे दुखणं कुणाला कसं होईल आणि काय सांगू? किती स्वरूपात होईल हे पेशंट टू पेशंट वेगळे. हे अवॉइड करण्यासाठी व्यायाम करणं बेसिक एकदम व्यायाम सांगा की बाबा तुला हे नकोय ना दुखणं तर हे बेसिक तरी कर. बेसिक व्यायाम आहे. फक्त हात गोलाकार फिरवा. 10 वेळा हात तुम्ही हळूहळू अत्यंत सावकाश गोलाकार फिरवायचे पुढे आणि मागे. सूर्यनमस्कार करताना एक लक्षात घ्या की सगळ्यात पहिलं श्वास घेतला. श्वास तुम्हाला घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पृथ्वीच्या वरती जाणारी आसनं करणार आहे त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे. हा ओके. आणि पृथ्वीच्या जवळ जाणारी तुम्ही आसनं करणार आहात, श्वास सोडायचा आहे. हा पहिला नियम आहे. आणि ते करत असताना तुम्ही सूर्यनमस्कारच्या ज्या 12 पोजेस आहेत, पहिला हाताचा नमस्कार, दुसरं परिवृत्त उत्तानासन म्हणजे बॅकवर्ड बेंडिंग, उत्तानासन पुढे वाकणे, एक पाय पुढे, ही सूर्य नमस्काराची जी पद्धत आहे ती 12 पद्धतीमध्ये 30 सेकंद जर आपण थांबलो तर आपल्याला आपल्या आयुष्यात होणारे भावी जीवनातले सगळे आजार हे कमी होत जातील. वा. आणि सूर्यनमस्कारमध्ये तुमचं सगळ्या प्रकारचं स्ट्रेचिंग होतं, हार्मोन एन्झाईम सिक्रीट होतात, कारण त्याच्या पोझिशन मध्ये प्रत्येक पोझिशनला वेगवेगळ्या ऑर्गनवरती प्रेशर येत आहे. मग सूर्यनमस्कार करणं, त्याचबरोबर थोडंसं जागच्या जागेवर जॉगिंग करणं, थोडेसे जोर, थोडेसे डिप्स, 5-5 मारा, काही हरकत नाही. पण सर्वांगासन, हलासन आणि भुजंगासन ही 3-4 आसनं जरी किरकोळ केली ना तर मणक्याचा आजार हा होणारच नाही. ओके. जिम मुळे आले तसे आहेत का काही? डेडलिफ्ट आता सध्या खूप जोरात प्रकार आहे. डेडलिफ्ट मुळे बऱ्याच वेळा चुकीचं डेडलिफ्ट मारणं, फास्ट मारणं किंवा त्या आजकाल मोबाईलला व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये तो डेडलिफ्ट मारताना मसल पिंच होतो. स्टार्ट द नेक पेन आणि स्लीप डिस्क. पूर्ण पायातली ताकद निघून गेली. कालच मी व्हिडिओ माझ्या युट्यूबला टाकला. फूट ड्रॉप 28 वर्षाचा मुलगा आहे, डेडलिफ्ट मारत जिम मध्ये 70 ते 80 किलो पाऊंडाचं वजन उचललं तो पूर्ण मणका त्याचा फिरला आणि पाय हालणं बंद झालंय. कालचीच केस आहे, मी युट्यूबला कालच टाकलेलं आहे. फूट ड्रॉप म्हणून एक डॉक्टर विराज भंडारी युट्यूबला मी तो पोस्ट केला व्हिडिओ त्याचा चालण्याचा. पण एक लक्षात घ्या, जे काही जिमला आपण प्रयोग करणार आहात ते प्रयोग करत असताना एक तर पहिला ट्रेनर पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही पहिलीतनं दुसरीत जाता,
दुसरीतनं तिसरीत जाता, डायरेक्ट इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर होत नाही. आजकाल काय झालंय, पहिल्या दिवशी जिमला जायचं, चष्मा गॉगल टाकायचा आणि मी किती भारी मारतोय त्याचा एक इन्स्टाला व्हिडिओ रील पाठवून द्यायची आणि या नादामध्ये कळतच नाही की आपण किती करतोय. आणि पहिल्याच दिवशी प्रत्येकाला मास्टर बनायचं असतं. तर तसं करायचं नाही. अतिसाहस हे आयुर्वेदाने प्रज्ञापरात सांगितलं. प्रज्ञापरात म्हणजे चुका. या चुका करू नका. अतिसाहस करू नका. तुम्ही स्टेप बाय स्टेप जावा ना. जिममध्ये गेलात ना, व्यायामाचं स्टेप बाय स्टेप जर केलं तर मणक्याचा काय दुसरे कुठले आजार होणार नाही. पण तुम्ही स्टेप बाय स्टेप नाही जाणार आहे, जोरात करणार आहात, चुकीचं वग्रसली करणार आहात, युअर मसल पॉवर इज डाऊन. मग कुठला तरी बोन, कुठला तरी लिगामेंट, कुठला तरी स्नायूची इंजुरी होते. बऱ्याच वेळा मेनिस्कस टियर, गुडघ्याचे टियर होतात ते जिम मध्ये येस येस सगळ्यात जास्त. त्याचबरोबर कमरेच्या गाद्या बाहेर येतात. ते स्लिप डिस्कचा आजार, फ्रॅक्चर होणं, हेवी वेट उचलल्यामुळे, हे खूप प्रकारात समाजात बघायला मिळतात. मी जेवढे प्रश्न काढले ते 3 पण कव्हर झाले आणि मला असं वाटतं याला ऐकवत राहो, कारण हे बेसिक एवढ्या गोष्टी आहेत, हे सर्वांना माहित पाहिजे आणि हे माहित नाहीये. आणि आपल्याला आयुर्वेदाचं, मी जेव्हा आयुर्वेदाबद्दल ज्या डॉक्टरांकडून ऐकलं त्याबद्दल एवढं फॅसिनेशन येतं की आपला भारत देश किती प्रगत होता, आपण विनाकारण दुसऱ्या गोष्टींकडे गेलो, परत फिरून इथंच येतोय. तर मला अजून 2-3 व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न की वय वाढेल तसं पाठीला किंवा मणक्याला दुखणं येणं ठीक आहे, आपण म्हणू शकतो की झीज झाली, पण ही वयाच्या आधी झीज जी होती ना सर, ही कशामुळे होती? नक्की लाईफस्टाईल आहे का फूड हॅबिट्स आहेत? दोन्ही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सर, फूड हॅबिट आज जर बघायला गेलात तुम्ही, तर लोक आजकाल मीठ टाकलेले पदार्थ एक्सेसिव्ह खातात आहे. ओके. एक्सेसिव्ह मीठ, वरनं मीठ भरपूर प्रमाणात घेणं, तिखट पदार्थ जास्त प्रमाणात घेणं, चमचमीत पदार्थ जास्त प्रमाणात घेणं. आणि आज बघा तुम्ही, हॉटेल लाईन ही वाढत चालली आहे. पूर्वी आज तुमचे वडील किंवा त्यांचे वडील गावाकडनं आले तरी पुण्यात येताना ते डबा घेऊन यायचे. आज गल्लोगल्ली हॉटेल झालेत. आपल्यालाच माहित नसतं त्या हॉटेलमध्ये केलेली भाजी ही किती दिवसाची आहे. बऱ्याच वेळा ग्रेव्ही 1-1 महिन्याची, 15-15 दिवसाची किंवा 3-3 महिन्याची पण ग्रेव्ही जर आपल्याला त्यांनी खायला दिली, त्यातनं अपचन, अजीर्ण, आणि ते आम पचायला कमीत कमी कधी कधी ते अन्न पचायला 72 दिवसापासून 3-3 महिने लागतात. 72 दिवस, 75 दिवस तो आम पचायला जातो. त्याला विषमज्वर किंवा दीर्घ ज्वर, की जो सतत त्या माणसाला वाटतं मला ताप आहे, कणकणी वाटते. मग तो काहीतरी क्रोसिन खातो, काहीतरी हे, पण त्याला 3 महिने मला ताप आहे असं असणारे पेशंट माझ्याकडे येतात. आणि त्याला विचारलं की काय केलं रे बाबा, काही नाही, मी असं एकदा जेवलो होतो, त्यानंतर हा त्रास चालू झाला. ते फूड हॅबिट जी आहे ती खूप महत्वाची आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही काय खाताय आणि कसं खाताय. एक लक्षात घ्या, आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले, भूक लागल्यानंतर जेवण करा. भूक लागल्यानंतर जेवण करा. जेवण किती वेळा करा? तर 2 वेळा करा. एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी, आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. आज एकदा जेवतो म्हणजे काय सर? तर एक लक्षात घ्या, तुम्ही सकाळी 10ला जेवण करताय, त्यामध्ये तुम्ही षडरसात्मक 6 रसांचा आहार घ्या. पण लोक काय करतात, आत्ता 10 वाजता जेवतील, भाऊजाई आधी, मैत्रीण आधी, पाहुणे आले, काढला फरसांचा डबा, काढली 4 बिस्किटं, चहा त्यांच्यासोबत घेतला. परत 1-2 वाजता एखादी सिरियल बघतात किंवा युट्यूबचा एखादा पॉडकास्ट बघतात, फराळातलं काहीतरी शेव चिवडा काढतील, खातील. 4 वाजता चहा सोबत अजून एखादा फराळ. ही बैठक जी आहे ती बैठक मोजायची आहे. असं नाही की एक बैठकीत म्हणजे काय, तर एकदा बसले की तेवढं जेवा. पण लोकांना काय असतं, 3, 4, 5, 6 वेळा जेवायची सवय, आणि त्यातनं अजीर्णातनं तो मल साफ होत नाही, बाहेर योग्य पडत नाही, पचत नाही, त्यातनं पोषण न होता ते सगळा मल तसाच्या तसा आतड्यात पडून राहतो आणि आमाची निर्मिती करतो. म्हणून षडरसात्मक आहार म्हणजे काय, तर गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावे. गोड पदार्थ म्हणजे काय, तर तुम्ही फळं सुरुवातीला, आता तुम्ही एखादी 3-4 पपईच्या फाका खाल्ल्या, त्याच्यानंतर सफरचंद घ्या. असं नका करू की मी एक थोडी पपई खाल्ली, थोडं सफरचंद खाल्लं, थोडं मोसंबी. तसं नाही करायचं. तुम्हाला एक मोसंबी खायचं, एक खावा, अर्ध खायचंय, अर्ध संपवा, त्याच्यानंतर तुम्ही संत्र्याला हात लावा. म्हणजे विरुद्ध अन्न होत नाही. आपल्याला माहित नाहीये की कुठल्या फळाचं कुणाशी वाकड आहे. विरुद्ध अन्न म्हणजे काय, त्याचे विरुद्ध गुणधर्म पदार्थ एक साथ पोटात गेले तर आम निर्मिती होती. आणि आज सगळ्यात जास्त त्रास आमामुळे होतात, ते लोकांना विरुद्ध अन्न खाल्ल्यामुळे होतात. आणि ते खात्यात सरळ प्लेट म्हणून लोक आजकाल काही कशात मिक्स करतात. एक लक्षात घ्या, चव आली तर लोक कशातही काही खातात. आज दुधामध्ये कुठल्याही हिरव्या भाज्या मिक्स करतात, खातात. फ्रूट सॅलेड हे खाऊ नये, आयुर्वेदाने सांगितलंय. लोक माळून 2-4-5 वाट्या
दाबून मारतात. तर गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला त्याच्यामध्ये फळं मी तुम्हाला सांगितले तशी एक एक फळं घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते ते मधुर पदार्थ, एखादी डिंकाची बर्फी, डिंकाचा लाडू, हळीवाचे लाडू, ड्रायफ्रूटची एखादी बर्फी, तुम्हाला जे गोड आहे, ज्याच्यामध्ये साखर किंवा गूळ आहे, किंवा तुम्ही साधा शिरा घ्या. तो गोड पदार्थ रोज जेवणात गेला पाहिजे. बर. आज तुम्ही फॉरेन कल्चर बघाल तर जेवणाच्या शेवटी ते गोड खातात, डेझर्ट्स, हो. वरनं दारू पितात. ही इंडियन संस्कृती नाहीये. आणि ते आपण फॉलो करतोय. हा, मला सांगा, तिकडे बर्फाळ प्रदेश आहे, थंडीचा प्रदेश आहे. आपल्याला इथे जर तुम्ही एक्सेसिव्ह प्रमाणात दारू आणि या असले पदार्थ शेवटी खाल्ले तर अजीर्ण होणार, स्किनचे डिसऑर्डर होणार आहेत, किंवा तुम्हाला संधिवाताचा त्रास होणार आहे. त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खाल्ले, जेवण तुमचं, मग तुम्ही चपाती आणि त्याच्यासोबत एक फळभाजी, आठवड्यातनं 7 दिवस फळभाज्या, आठवड्यातनं 2 दिवस कडधान्य, आठवड्यातनं 1 दिवस पालेभाज्या खावा. बर. फळभाज्या ह्या रोज खायच्यात, त्या पचायला हलक्यात. कडधान्य पचायला जड आहेत, पृथ्वी महाभूत आहे त्याच्यामध्ये. हो, बरोबर. त्यामुळे ते आठवड्यातनं एकदा खावा, कारण ते पण खाणं गरजेचं आहे, कारण मल तयार होतो चांगला. आणि पालेभाज्या ज्या आहेत त्या आठवड्यातनं 1 दिवस, त्याच्यामध्ये क्षार आहेत. तुम्ही जर एक्सेसिव्ह रोजच पालेभाज्या खाल्ल्या तर खड्डे पडतील बोलला. आणि पालेभाज्याच खा सांगतील भरपूर. चुकीचं आहे. तर हे आयुर्वेद शास्त्रांनी जे सिद्धांतामध्ये बसवलं त्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो. हे माझ्या मनाचं यातलं एकही वाक्य नाही. जे शास्त्र सांगतं ते मी तुम्हाला सांगतो. त्याचा प्रयोग मी स्वतः गेली 19 वर्षे करतो. मी सकाळी 9ला जेवतो, संध्याकाळचं जेवण माझं 6ला 5:30ला आज तुमच्यासाठी करून आलो. हा, तर काहीच खाणार नाही. काहीच नाही. भूक लागली तर खायचं, नाही लागली तर काहीच नाही. हे शपथ. आणि आधीमध्ये काही नाही. आधीमध्ये एक अर्धा कप चहा 2 वेळा मी घेतो. वा. आणि ह्यानं लॉन्जिटिव्हिटी वाढते लाईफची भरपूर. येस. तर मग जेवणाच्या मध्यभागी तुम्ही ताक घ्यायचंय, अर्धा ग्लास ताक प्या, आल्याचा तुकडा आणि मीठ खावा. बर. हा. जेवणाच्या मध्ये आल्याचा तुकडा, मीठ, आंबट पदार्थ आहे जेवणाच्या मध्ये, चिंचेची चटणी जेवणाच्या मध्ये कंपल्सरी पोटात घेतली पाहिजे. त्यांनी तुमची ताकद वाढते. मधुर, आम्ल, लवण, त्यानंतर आलं मीठ खाल्लं, त्यानंतर तुम्ही वरण भात खावा. वरण भात खाल्ल्यानंतर अर्धा ग्लास ताक प्या, त्यानंतर हिरव्या मिरचीचा तुकडा किंवा मेथी दाणे खावा. असं षडरसात्मक आहार जर केला तर तुमच्या जीवनामध्ये आजारच निर्मिती होणार नाही. वाव, मस्त. ऐकत राहावं वाटते. आणि तुम्ही तर एका दवाखान्यात आलेल्या माणसाला सांगताय. मी तर, आणि मी एक गोष्ट बघितली बरं का, की जे लहानपणी आजी आजोबा सांगायचे की हे तर एवढे शिकलेले नव्हतेच, पण त्यांना आयुर्वेदाबद्दल त्यांना माहित पण नसेल की आयुर्वेदाच्या नॉलेजमध्ये, पण ते पास ऑन होत आलेलं बरोबर. बऱ्याच गोष्टी, की 7 नंतर नव्हतीच जेवत लोक आधी. म्हणजे इव्हन माझी आजी आहे, मम्मीची मम्मी, बरोबर, त्यांच्याकडे हे अजून वाढीला 7 नंतर जेवत नाहीत. सकाळी न्याहारी त्यांची लवकरच होते. दुपारचं जेवण जे करतात ते 1 वाजता करतात. आणि आपण जो चहा 6ला घेतो ना, ते 3 वाजता घेतात. आणि तिथं गेल्यावर झोप ते लवकर झोपतात आणि पहाटे लवकर उठतात. बरोबर. आता मला अजून ह्यात म्हणजे प्रश्न हे आहेत की आपण जे म्हणतो ना की एकाच जागी बसलो, आता IT क्राऊड भरपूर आहे आपल्याला पाहणार, बरोबर. की त्यांना बसणं गरजेचंच आहे. 10 तास जॉबवर बसायचंच आहे. उठला तर कुठं वॉशरूमला गेला तर किंवा जेवायला, त्या लोकांनी स्नायूंची काळजी कशी घ्यायची? सगळ्यात पहिली गोष्ट तर आयुर्वेदाने एक दिनचर्या बसवलेली आहे. ते दिनचर्या सोबत पोश्चर आणि मुवमेंट हा एक भाग आला. तर पहिलं IT पब्लिकचं तुमचं उत्तर मी दिनचर्येकडे वळतो. जे लोक दिवसभर 10 तास 12 तास बसतात त्यांनी दर अर्धा तासांनी कंपल्सरी उठा, हार्डली एक 5 ते 10 सेकंद चाला आणि परत बसा. 10 सेकंद ते 20 सेकंद तुम्ही चालायचे आणि परत बसायचं, तो तुम्हाला त्रास होणार नाही. नेहमी बसताना पाठ ही मागे पूर्ण टेकली पाहिजे. बऱ्याच वेळा आता वर्क फ्रॉम होम चालू आहे, टिपॉयवरती लोक ह्या पद्धतीने काम करतात आणि मानेचा कव हा बदलतो, लॉस ऑफ लॉर्डोसिस, कव नष्ट होतोय. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काही लोकांना खड्डे पडतात, मान झिजते, मान अवघडते, मान तिरकीच राहते, सरळच होत नाही. असे बरेच रुग्ण वर्क फ्रॉम होम मुळे बघायला मिळतात. त्याचबरोबर लोक पोटावरती लॅपटॉप घेऊन झोपून काम करतात. हो. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय. तर कंपल्सरी ITतले जेवढे लोक आहेत किंवा ज्यांना बसायचा जॉब आहे, दर अर्धा तासांनी किंवा 1 तासांनी, 1 प्रहर आयुर्वेदाने सांगितले 45 मिनिटानंतर कंपल्सरी 5 मिनिटं उठायचंय, चालायचंय. जे लोक प्रवास करणार आहात रेल्वेमध्ये किंवा विमानामध्ये, मधल्या पॅसेजमध्ये 5 मिनिटं चालायचे दर 1 तासाने. जे लोक गाडीचा प्रवास करणार आहात, 4 व्हीलरमध्ये प्रवास करणार आहात, त्यांनी कंपल्सरी एक गाडी साईडला घ्या, 2 मिनिटं रस्त्यावरती चाला आणि गाडीत बसा. लेडीज लोक बघा की जे रॉंग लर्निंगला उठतच नाहीत, म्हणून लेडीज लोकांमध्ये हा त्रास वाढत चाललाय. सगळ्या लेडीज लोकांना आवर्जून सांगेल की कंपल्सरी गाडी थांबली की उतरा गाडीतनं,
चाला रस्त्यावरती आणि मग परत बसा, म्हणजे त्रास होणार नाही. दिनचर्या आपली कशी असावी, तर सकाळी ब्राह्म्य मुहूर्ते उद्दिष्टित आहे. ब्राह्म्य मुहूर्ते म्हणजे काय, तर सकाळी 5:30-6 सूर्य उगवण्याच्या आधी कमीत कमी 1.5 ते 2 तास उठलं तर ऑटोमॅटिक हे पोट साफ होणार आहे. आज लोक उठतातच 10, 11, 12ला. कुठलं त्यांची पोटं साफ होणार आहे? मग पाईल्स, फिशर, फिचुला, बगंदर सारखे आजार हे समाजात वाढत चालले. त्याचबरोबर उठल्यानंतर दात घासणे ही प्रक्रिया आली. तर दात घासायचे कसे, तर बऱ्याच वेळा लोक आज कोलगेट किंवा बबूल लावून दात घासतात. पण दात घासण्यासाठी बकुळाचं चूर्ण, त्रिफळाचं चूर्ण हे जर आपल्या हातावरती घेऊन एक बोटाने आपण जर दाताची हिरडीची खालची बाजू, आतमधली बाजू, वरची बाजू, खालची बाजू चारी बाजूंनी जर नुसतं फिरवलं ते, तर मान पूर्ण रिलॅक्स होते. हे करून बघा सर उद्या. बरं. पूर्ण मानेत ज्यांची अवघडते, पूर्ण मान ओरल वर्क आम्ही ह्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि आम्ही पेशंट दवाखान्यात आल्यानंतर पूर्ण ओरल वर्क करतो. तिथले मसल सगळे रिलीज होतात. मानेचे सगळे मसल रिलीज होतात. तुम्ही जर केलं बघा, इथे सगळे मसल आता तुमचे पकडले जातील. तुम्ही ओरल वर्क नुसतं केलं, दात जर ह्या पद्धतीने घासले गेले तर मानेचे विकार होत नाही. त्याचबरोबर कानामध्ये तेल टाकणं, आठवड्यातनं एकदा लसूणाची पाकळी तुम्ही खोबरेल तेलात मिक्स करा, गरम करा आणि ते एक थेंब कानात करणं पूर्ण. अभ्यंग आठवड्यातनं कमीत कमी 2 दिवस पूर्ण शरीराला तेल लावा. केळाचं तेल लावा, खोबऱ्याचं तेल लावा, काही हरकत नाही. प्रकृतीनुसार तुम्ही आठवड्यातनं एकदा दूध सगळ्या शरीराला लावा. दुधाने पण सगळं, आज आत्ताचं युग आहे, पित्ताचं युग आहे, कलियुग आहे. तुम्ही बघा सगळ्यांना मॅक्झिमम डोकेदुखी. नुसती गाडी जरी एखाद्याला चिकटली किती भडकतो, एखादा माणूस वेळेत नाही आला किती भडकतो. आज हे युग जे आहे ते कलियुग आहे आणि कलियुग हे पित्ताचं युग आहे. तुम्ही जर बघितलं तर पित्ताच्या गोळ्या सगळ्यात हायएस्ट सेल हा पित्ताच्या गोळ्याचा आहे. बिकॉज ऑफ हेवी सगळ्या लोकांना पित्त होत आहे. वारंवार पित्त होण्याचं कारण, तर पित्त होऊ नये म्हणून आवळा खावा. रोज सकाळी संध्याकाळी एक आवळा, मोरावळा खावा किंवा साधा आवळा खावा. त्यानंतर तुम्ही दात घासले, आंघोळ करताना, आंघोळ तर करायची कशी, तर आंघोळ करताना पहिलं जे आहे थंड पाणी वापरायचं का गरम पाणी, हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो. तर शक्यतो गरम पाणी जे आहे किंवा थोडं कोमट पाणी जे आहे ते पहिलं पायावरती टाकावं. पहिले पायानी सुरुवात आंघोळीची केली पाहिजे. मग गुडघ्यावरती तुम्ही पाणी टाका, त्यानंतर मांड्यांवरती टाका, मग छातीवरती टाका, पाठीवर टाका. डोक्याच्या हनवटीच्या वरचा जो भाग आहे तो थोडासा थंड पाणी किंवा सोसल एवढं गरम पाणी, त्यानंतर केस धुवा. असं जर आंघोळ केली गेली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले बरेच आजार हे कमी होतात. आणि लोक आता मग डायरेक्ट शॉवरच घ्यायला लागले. शॉवर घेतल्यामुळे बऱ्याच लोकांना पित्ताचे आजार होणार, सगळे मसल आखडून जाणार. कारण बॉडी तेवढ्या टेम्परेचरला लगेच रिसेप्टर्स हे करत नाही. तर ते आंघोळ झाली, आंघोळ झाल्यानंतर तुमचं, आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 600 हालचाली करतो. बघा ना तुम्ही मोजून बघा, सकाळी बेडवरनं उठणं, ब्रश करणं, ऑफिसला जाणं, गाडीवर बसणं, तिथे ऑफिसमध्ये काही हालचाली करतो, दिवसभर बसण्यातल्या हालचाली, घरी येऊसपर्यंत, झोपेसपर्यंत, रात्रीचं लंच, प्रत्येक हालचाल करताना टॉर्क आणि फोर्स वापरला जातो. तुम्ही योग्य बसले, योग्य उठले तर तुम्हाला मणक्याचा आजार होणार नाही. कसं उठायचं हे पण एक शिक्षण आहे आणि कसं बसायचं हे पण एक शिक्षण आहे. जर आपण एक पाय पुढे, एक पाय मागे, डोकं खाली घेतलं, छाती खाली घेतली आणि मग जर उठलो तर कमीत कमी टॉर्क फोर्स लागतोय. परत बसताना मान खाली, छातीचा भाग खाली आणि चिटात बसलो तर हे इझी आहे. तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे जे प्रेक्षक लोक आज पॉडकास्ट बघतात करा तुम्ही स्वतः, हे प्रॅक्टिकल आहे सगळं. आणि यासारखे अजून तुम्हाला व्हिडिओ बघायचे तर पोश्चर प्रोग्राम म्हणून एक युट्यूबला माझा चॅनल आहे, डॉक्टर विराज भंडारी. पोश्चर प्रोग्राम टाका तुम्ही. हे सगळं कसं उठायचंय, बसायचंय, गादी कशी पाहिजे, पिलो कसा पाहिजे, या सगळ्या संदर्भात मी ॲनिमेशन करतो. नक्की चेक करा. म्हणजे उठणं बसणं, पण ह्या हालचाली करत असताना जर फास्ट हालचाली केल्या, ताडकीने उठला आणि उठताना पटकन वाकले, पटकन काहीतरी उचललं, जर्क बसला, तर गादी ही बाहेर येते आणि तिथनं खरा मणक्याला किंवा कंबरदुखीला सुरुवात होते. रात्रीचं जेवण आयडली कितीच्या आधी असावं? 7:30-8 वाजता मॅक्झिमम लोकांनी जेवलं पाहिजे. खूप जास्तीत जास्त 8:30, त्यानंतर नाही. शक्यतो काय, तुम्ही जेवढं उशिरा जेवढाल तेव्हा पित्ताचे त्रास होणार आहेत, वाताचा त्रास होणार आहे, सतत तुमचा पोटामध्ये गॅस राहणार आहे, काही करायची इच्छा नाही राहणार, आळस राहणार. आणि मला अजून एक कुतूहल आहे की जसं आपण शूटच्या आधी बोललो की हे जे स्पोर्ट्समन्स आहेत किंवा ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत त्यांचा लिगामेंट टिअर होतो, मणक्याचं काय होतं, आणि ते 2-3 महिन्यानंतर फील्डवर सेटवरती, पण आपल्यासारखा माणूस त्यांना दीर्घ आजारात जातो. हे असं का होतं? एक लक्षात घ्या, दोघांच्या दिनचर्येमध्ये लाईफस्टाईलमध्ये फरक आहे. ते जर बघितलं, त्यांचं उठणं
हे लवकर असतं. त्यांचं व्यायाम हे कंपल्सरी रोज असतात. आज मला सांगा, सामान्य माणूस साधं चालणं काही कुठल्या प्रकारचे व्यायामच करत नाही. हम्म. ह्या लोकांचं व्यायामामुळे सतत त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असते की स्ट्रेस खाली ते कुठलं काम करत नाही. आज सामान्य माणूस हा अति स्ट्रेस, ताण, तणाव, चिंता, व्यायामाचा अभाव, त्यातनं सगळं आयुष्य त्याचं बऱ्याच वेळा शिक्षणाच्या, मुलांच्या शिक्षणाकडे किंवा मुलीच्या शिक्षणाकडे किंवा घर घेण्यामध्येच त्याचं आयुष्य जात आहे. आज दिवसेंदिवस रेट आवायला गेलेत. त्यामुळे मी आता बघतोय कोविडमध्ये बऱ्याच लोकांचे हजबंड एक्सपायर झाले. साधा आज पॉडकास्टच्या निमित्ताने मी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकांना ही सांगेल की आज पेशंट येतात, आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा बरंच समजतं. तुम्ही एक साधा टर्म इन्शुरन्स काढून घ्या. हे खूप महत्वाचं आहे. कोणी सांगत नाही आपल्याला, की आपल्याला हे शाळेत पण शिकवलं जात नाही. कमीत कमी 1 कोटी 2 कोटीचा टर्म इन्शुरन्स हा फॅमिलीसाठी पाहिजे आपल्या. कारण त्यानंतर ती स्त्री जी आहे किंवा त्यांची मुलं जे सर्व्हाइव्ह करतात ते फार अवघड आहे त्यांच्यासाठी. आणि ते एकतर आयुष्यात कधी काम केलेलं नसतं, तिथे काम करण्याचा अनुभव नसतो. मग तो स्ट्रेस, त्यातनं त्या बाईला थायरॉइड चालू होतो बिकॉज ऑफ स्ट्रेस. थायरॉइडचं प्रमाण खूप वाढलंय. प्रचंड वाढलेलं. बिकॉज अति ताण, अति विचार, अति चिंता आणि आनंदी राहणे नाही. मला सांगा, थायरॉइड ह्याच्यामुळे थायरॉइडचं पहिलं कारण आहे, आयुर्वेद शास्त्राने सांगितलं. बघा तुम्ही सगळ्या बायका सतत विचार करत राहणार एकच गोष्ट. ज्यांना थायरॉइड झालं त्यांचे स्वभाव जर बघितले तर मावशीला फोन करणार, मामाला फोन करणार, मैत्रिणीला फोन करणार, अगं असं असं घडलंय, काय करू. त्या हे कंटिन्युअस थॉट चालू असतात. गोळत बसणार तेच. एकच विषय सतत घोळत बसायचा आणि त्यातनं त्यांचे थायरॉइड कधीच कमी होत. मी त्या सगळ्या लोकांना सांगतो, तुम्ही आनंदी राहायला शिका, स्ट्रेस कमी करा, विचार कमी करा. जे घडतंय ते प्रारब्ध, जे घडते ते प्रारब्ध, जे घडते तो भगवंताचा प्रसाद. वाह. आणि लाईफस्टाईल थोडी आपण आपल्या, हे बघा आजकाल लोकांनी काय केलेलं आहे, माझ्या मित्राकडे आयफोन दिसतोय, मला आयफोन पाहिजे. काय गरज आहे? फोनवरनं आपल्याला बोलायचंच आहे, याच्या पलीकडे काय तुम्ही वेगळं काय त्याचा वापर नाहीये. आणि तुमची जेवढी आहे, तुमचं जेवढं कॅपॅसिटी त्यानुसार तुम्ही करा ना. विनाकारण खूप कर्ज काढायचे, त्या स्ट्रेस खाली राहायचं आणि मग त्यातनं मनक्याचा त्रास चालू होतो. आज मी बघतोय लोनचे हप्ते जात नाहीयेत, मानदुखी चालू होते, इमोशन, ट्रॉमा. सतत कनेक्टेड आहे. तो माणूस सतत स्ट्रेस खाली असतो. किंवा कमिटमेंट दिलेले असतात, त्या कमिटमेंट पूर्ण होत नाही. टार्गेट दिलेले असतात, टार्गेट कम्प्लीट होत नाही. मग कंबर दुखायला लागते, इगो दुखावला जातो. बँकेचे हप्ते चालू होतात, मग त्या बँकेचा हप्ता जात नाही म्हणून हे क्रेडिट कार्ड, ह्या क्रेडिट कार्डचा हप्ता जात नाही म्हणून दुसरं क्रेडिट कार्ड. असे पेशंट माझ्यासमोर येतात आता. मग आम्ही समजून सांगतो की बाबा एक तू पहिलं कमी कर, तुझी लाईफस्टाईल पहिली सुधार. तुला नाही परवडत ते घर विकून टाक, दुसऱ्या भाड्याच्या घरात जा, म्हणजे तुझा स्ट्रेस कमी होईल. आणि असं लोकांनी ऐकलंय माझं. बऱ्याच वेळा हॅरिसमेंट कंपन्यांमध्ये केली जाते. मानसिक अवस्था एवढी खतरनाक असते की 3-4 वेळा अटॅक येऊन जातात. पण त्याच्या मुलांच्या शिक्षणापायी तो कंपनी सोडू शकत नाही त्या वेळेत. बरोबर. 45 आणि 50 कंपनीत दुसऱ्या कंपनीमध्ये लोक घेत नाही. लोकांना सांगावं लागतं, बाबा तू कुठेतरी ते कमी कर, दुसरी कंपनी कमी पगाराची बघ, नाहीतर तूच राहणार. आणि हे सर सगळी जिवंत उदाहरण आहेत, माझ्या समोर घडलेली सगळी जिवंत उदाहरण आहेत. आपण म्हणतो ना वर्स्ट काय होईल ते हे बघतायच रोज, होऊन काय होईल ते सर बघताय. मला सांगा, जन्म मृत्यू याच्या पलीकडे काही नाही. मग तुम्हाला जगायचं आहे तर आनंदी जगा ना. कशाला रडत रडत खुडत आयुष्य जगायचंय. आनंदी जगा, सच्चित आनंद. सतत आपल्या मनामध्ये आनंद पाहिजे, सतत लोकांचं चांगलं होण्याविषयी आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. सर्वांना देवानी चांगली बुद्धी द्या हे म्हटलं पाहिजे ना. लोक आज म्हणतच नाहीये. वाईटच म्हणतात. आपण आपल्यात काय चांगलं हे बघायला पाहिजे. आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे आणि जे बेस्ट आहे ते मी नोकरीत केलं पाहिजे. पैशासाठी नोकरी करू नका किंवा पैशासाठी नोकरी करू नका. जे काही करायचं ते बेस्ट द्या, ऑटोमॅटिक तुमचं बेस्ट होणार आहे. पण तुमच्या मनातच समोरच्याला बेस्ट द्यायचं नसेल ना तर तुम्ही मोठे कधी होणार नाही. ट्रू. अजून एक ज्यातून मी पण गेलो बऱ्याच वेळा, माझे मित्र पण, जेव्हा आपण 2-3 तास बाईकवर असतो, बाईकवर उतरलेलो पहिल्यांदा तर पाय जाणवत नाहीत आणि पायाच्या मधला भाग जो लघवी जागा आहे, काय काय लोक म्हणतात सुन्न पडली, मुंग्या येतात. बरोबर. हे कशामुळे होते? सायटिक नर्व, L5S1 सायटिक नर्व जी आहे ती पिंच होते त्या लोकांची. आणि पिंच का होते तर बसून बसून 2 मणक्यातलं अंतर कमी होतं, पाणी कमी होतं, पाणी कमी झालेलं असतं ऑलरेडी. आणि त्यात खूप वेळ गाडीवर बसले किंवा गाडीवरती दचका बसला खड्ड्यामध्ये, तो गाडी खाली सरकते. आणि ती सायटिक नर्व ही तुमच्या टेलबोन पासून खाली पायाच्या तळव्यांपर्यंत गेलेली आहे. मग S2 नावाची जी सायटिक नर्व आहे ती जर खाली दबली गेली की मग सुन्नपणा येतो. आणि मी अजून एक बघितलं की ड्रायव्हर क्षेत्र जे आहे त्यांना हे खूप आजार जास्त आहेत. मूळव्याध आहे, पाठीचा त्रास आहे,
मुतखडा आहे. मग जे ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये आहेत किंवा कॉन्स्टंटली ड्राईव्ह करायला लागते त्यांना तुम्ही काय सांगाल? काय पहिली गोष्ट त्यांनी लघवी लागली तर गाडी साईडला घ्या, लघवी करा. संडास लागली, संडासला जावा. बऱ्याच वेळा लोक संडास आणि लघवी अंगावर काढतात, त्यामुळे मुतखड्या मुळव्यात होत्या. जी गोष्ट बाहेर टाकायची आहे तिला तुम्ही काही काय आत ठेवताय, ती आत राहू शकत नाही. हाणून मारून तुम्ही तिला ठेवताय. त्यामुळे प्रत्येकाने लघवी लागली लघवीला जावा, संडास लागली संडासला जावा. हे जर केलं, त्याचबरोबर आहार जो आहे, तुम्हाला दीर्घकाळ प्रवास करायचा आहे किंवा दीर्घकाळ गाडी चालवायची, आहार कमी घ्या. उगाच गेल्या मध्ये लोक काय करतात, 5-5, 6-6 डिशा मागवतात. एक्स्ट्रा अन्न खाल्लं जातं, अध्यशन होतं, अति अन्न सेवन आणि त्यातनं मग अजीर्णातनं पोट साफ न होणं. मग त्याचबरोबर हे लोक बऱ्याच वेळा तंबाखूचं व्यसन असतं 70 ते 80% लोकांना. ती तंबाखू ही तुरट रसाची आहे. ती मलाला बाहेरच पडून देते. आणि लोक म्हणतात ते खाल्ल्याशिवाय प्रेशर येत नाही. उलटाच विषय आहे सगळा. म्हणजे मनातच तयार केलेलं लोकांनी. भ्रम आहे सगळ्या लोकांना. 4 वाजता चहा पाहिजे, चहा नाही मिळाला डोकं दुखतंय. असं काय? मनाचा खेळ आहे. हां. आणि मला माझे डॉक्टर एक बोललेले की कुठलाही आजार शरीराला व्हायच्या आधी मनात येतो. एकदम बरोबर आहे. मला असं होणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, ज्याला जे जे पाहिजे त्याला ते ते मिळो. एक लक्षात घ्या, जो तुम्ही विचार करणार तसे आजार निर्माण होतात. आज एखादा पेशंट माझ्याकडे येतो, तो सांगतो की मला मणक्याचं ऑपरेशन सांगितलंय. मग तो पहिल्या ॲलोपॅथी डॉक्टरकडे जातो, त्यांनी ऑपरेशन सांगितलं. मग दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो, तिथं मग एमआरआय काढा. एमआरआय काढला की ते म्हणतात गादी इथे इथे बाहेर आलेली आहे, आता ऑपरेशन करावं लागेल, तुम्ही नाही केलं तर तुमचा लघवीचा कंट्रोल जाईल. मग पेशंट डोक्याला हात लावतो, घाबरतो, घाबरून घरी येतो. घरी येऊन गुगलवरती सर्च करतो. गुगल डॉक्टर पण म्हणतात हो ही लक्षणं दिसतात. मग तिथनं नातेवाईक मित्र परिवारांना सांगतो. मग मित्र परिवार येतात, अरे माझ्या शेजारच्याने ऑपरेशन केलंय, तू बेडंट आहे, बघा तू बेडंट होशील. मनाने खचून जातो. मग अजून 2-3 मित्र येतात, ते पण असेच सल्ला देतात. बिकॉज अरे त्याचं तर चाललं बंद झालं, त्याची बायको एक्सपायर झाली, त्याच्यातनं पस येणं काही थांबलं नाही, 3 वर्ष झाले ऑपरेशन होऊन. मानसिकता खचते आणि तिथनं त्रास अजून वाढतो. का? तर मी आता बरा होणार नाही. पहिल्या लोकांनी कुठलाही मणक्याचा आजार आहे, घाबरून, कुठलाही आजार झाला तरी घाबरून जाऊ नका. चांगले डॉक्टर या पृथ्वीवरती अजून आहेत. चांगल्या डॉक्टरांचा शोध घ्या, त्याची माहिती घ्या. तुम्हाला जर समजत नसेल कोण चांगला आहे कोण वाईट आहे, सरळ त्या डॉक्टरच्या बाहेर जाऊन बसा. 8-10 दिवस त्याचा अभ्यास करा. लोक ते त्याच्याकडे जे ट्रीटमेंट घेतात त्यांना विचारा की कसं काय तुम्हाला फरक आहे. त्यानंतर कुणाकडेही ट्रीटमेंट चालू करा. सगळ्यात चांगला डॉक्टर ओळखण्याची अजून एक सोपी पद्धत. त्याचबरोबर लोकांचे रिव्ह्यूज बघा, लोकांचे व्हिडिओज बघा, तर तुम्हाला अजून जास्त माहिती मिळेल. आणि घाबरून जाण्यासारखं नाहीये. मणक्याचं ऑपरेशन हे विदाऊट ऑपरेशन या थेरपी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये केल्या जातात. रिओकरन्स 0% आहे आणि मणक्याचे ऑपरेशन 1,00,000% वाचतात. वा. आणि ही वेळ येऊ नये म्हणून पण आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. आता जी मुलं शाळामधून बाहेर पडली, ग्रॅज्युएशन झालं असं धरा, शिक्षण झालं आणि आता ती आली मेट्रो लाईफमध्ये, त्यांना तुम्ही कोणत्या अशा बेसिक 5 टिप्स द्याल ज्याच्यामुळे त्यांचे स्नायू स्ट्रॉंग होतील? सगळ्यात पहिलं आहे की आनंदी राहणं. तुम्हाला जे वाटतं आतमधनं ते करायचंय. तुम्हाला आतमधनं वाटतंय. एक लक्षात घ्या, काही लोक पैशासाठी जॉब करतात, काही लोक पॅशनसाठी जॉब करतात. काही विद्यार्थी वडिलांनी टाकले म्हणून त्या फील्डमध्ये जातात. काही लोक तिकडे जास्त पैसा आहे मिळणारे म्हणून जातात आणि काही लोक आवड म्हणून जातात. कुठलंही काम तुम्हाला वाटतं ते तुमच्या अंतरात्म्याला विचारा की मला हे काम करायचंय का नाही करायचं. बरोबर. जर तुमचा अंतरात्मा सांगतोय की कर, तर डोळे झाकून करा. पण तुमचा अंतरात्मा सांगतोय की करू नको. 3 इडियट मध्ये तुम्ही बघितलंय सगळ्यांनी काय परिस्थिती होती लोकांची. तर कंपल्सरी तुम्हाला जे वाटतं ते करा. पहिला नियम. दुसरा नियम आहे आनंदी राहा. तिसरा नियम आहे सेव्हिंग करा. मित्रांनी घेतलंय घड्याळ म्हणून मी रोलेक्स घेईल, मित्रांनी BMW घेतली म्हणून मी घेईल, 3 BHK फ्लॅट घेतला म्हणून मी घेईल. तुमच्या आवाक्यात जेवढे कॅपॅसिटी तेवढं घ्या. तुमच्या पगारातला 30 ते 50% पैसा हा सेव्हिंग करा, म्हणजे तुमचं म्हातारपण चांगलं जाणार आहे. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीच्या भोगाच्या मागे लागलात तर तो भोग शेवटपर्यंत संपत नाही. त्यातनं आजारांची निर्मिती होते. का तर तुमचं मन सारखं त्या भोगांमध्ये अडकलेलं असतं. अतृप्त आत्मा तो तसा इमोशनला खराब करून टाकतो आणि ते इमोशन तुमचे किडनीज, लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियास, डिओडिनम खराब करून टाकतात. त्याचे लिगामेंट टाईट करून टाकतात. मग सतत डिस्कम्फर्ट. बघा आपण म्हणतो शेजारच्यानी गाडी घेतली तुझ्या पोटात का दुखतंय.
बिकॉज मानसिक खच्चीकरण सतत होत राहतं आणि मग प्रत्येक गोष्टीची सारखी इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या वाढत जातात, त्या पूर्ण होत नाही आणि त्यातनं मनाचा विभ्रम, मनाची डिप्रेशन मधनं मनकाविकार किंवा डिप्रेशन मधनं कॅन्सर, डिप्रेशन मधनं डायबिटीज, डिप्रेशन मधनं थायरॉइड, डिप्रेशनमुळे हायपरटेन्शन, बीपीचा त्रास, हे सगळे आजार एकमेकाशी रिलेटेड आहे. जिथे पोकळी होणार तिथे तो आजार निर्माण होणार. आता अजून 2-3 गोष्टी ह्या शेवटाकडे जाताना, कारण आणि मी तर कमिटमेंट देतोय आपण हे सिरीजच आणू, कारण हे मला शिकायला खूप आहे. व्ह्यूज किती देतील मला घेणं देणं नाही. कारण हे जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा पटतं. मी खरं सांगतो, तुम्हाला घरातल्यांनी कितीही सांगू दे, घरातले सांगतात असं का बसलं बघा, एक सिम्पल पोस्चर करून दाखवतं, हे असं, हे विषय नाही असं. तर मान ह्याला लागलेली आहे बरोबर आणि पाठ इथं आहे आणि मध्ये गॅपच नाही, असं ब्रिज झालेला आहे. बरोबर आणि सांगतात असं बसू नको, असं बसू नको, असं बसू नको, तरी पण आपण बसतो. चुकीच्या पोस्चरमध्ये आपण जे बसतो ना, गेमिंग करताना लॅपटॉपवरती, ह्याचे तोटे किती आहेत? भरपूर तोटे आहेत. हम्म. एक लक्षात घ्या, आता जेव्हा तुमच्या ताकद आहे मसलमध्ये तोपर्यंत काही वाटत नाही. मला सांगा, एखादा ग्लास आहे तुमच्या टेबलावरनं पडला, फुटला नाही. दुसऱ्यांदा पडला, फुटला नाही. तिसऱ्यांदा अलगद तुमच्या मिसेस आल्या, जस्ट हात लागला आणि खाली पडला आणि फुटला. 3 वेळेस पडलेला आहे तो ग्लास, परंतु फुटण्याची प्रक्रिया जी आहे ती वेळेनुसार तिच्यातला कमकुवत किती आहे Yes. त्याच्यानुसार आहे. तसंच प्रत्येक वेळेस तुम्ही तसे बसाल आणि तसा त्रास होईल असं होत नाही. तो त्रास हळूहळू दीर्घकालीन डिजनरेटिव्ह चेंजेस त्या स्पाईनमध्ये येतात, मसलमध्ये येतात, मसल अवघडतात आणि त्यानंतर कालांतराने तो त्रास बाहेर येतो. बसणं हे कॉन्शियसनेस आहे, उठणं हे कॉन्शियसनेस आहे. लोकांनी कॉन्शियसनेस ठेवा की आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण काय करायचं. हा, आणि सर मला अजून आठवत नाही की ताट कधी बसतायत लोक लास्टात, आणि सांगितलं तर राग येतोय, वाकडाच बसलाय. म्हणजे 90% आपण कम्फर्टेबल पोझिशन इज इक्वल टू झोपून किंवा पालतं, बरोबर. हे गैरसमज करून घेतलाय स्क्रोल करताना. पण पुढे जाऊन सायटिका, स्लिप डिस्क, मान अवघडणे, कंबर अवघडणे, कमरेवरती ताण येणे, आणि हे अनुवंशिक होतं सर परत, हे अनुवंशिक नाहीये हा आजार. एक लक्षात घ्या, हा तुमच्या स्वतःची झालेली चूक आहे. चूक आहे. हा, आपण आपली चूक दुसऱ्याचे ते चूक आठवण, हा अनुवंशिक. अनुवंशिक कुठलाही आजार या मणक्याचा नसतो. हा, बरोबर. हे नुसतं खापर मोडलं आपण. बरं, आता शेवटच्या प्रश्नांकडे जाते. मला अजून एक प्रश्न आहे की झोपताना कसं झोपावं, ह्याच्यावर खूप डिबेट आहे. पालतं झोपलं की काय म्हणतात, लहानपणी पालतं झोपलं की छाती चपटी होते, त्याला नीट झोप लागत नाही, किंवा एका अंगावर डाव्या कुशीवर झोपावं. नक्की झोपताना कसं झोपावं ज्यानं स्नायू पण बळकट राहते? पाठीवरती झोपतो तो योगी, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि पोटावर झोपतो तो भोगी. ही संस्कृतमध्ये एक म्हण आहे. तर एक लक्षात घ्या, नेहमी पाठीवरती झोपलं पाहिजे किंवा डाव्या कुशीवर झोपा. पाठीवरती तुम्ही झोपलात तर कमरेचे त्रास हे होत नाहीत. ते तो मेमरी फॉर्म किंवा 4 इंचाची गादी ही पाहिजे. बऱ्याच घरात आपण बघतो की कापसाच्या गाद्या असतात. कापसाच्या गाद्या दीर्घ काळानंतर त्या खाली खड्ड्यात येतात, मणका खाली दबला जातो आणि त्यामुळे बऱ्याच मणक्याचे आजार चालू होतात. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पिलो, बऱ्याच वेळा कापसाचा पिलो दीर्घ काळानंतर खड्ड्यात जातो, मान खड्ड्यात जाते. तर नेहमी शक्यतो तुमची गादी, तुमचं झोपण्याचं जे बेड आहे ते व्यवस्थित एकसारखं लेवलला आहे का ते चेक करा. आणि काही लोक अजून असे म्हणतात की गादीवर झोपण्यापेक्षा जर फरशीवर तुम्ही प्लेन ह्याच्यावर झोपला तर चांगलं. ते एक लक्षात घ्या, गादीवर झोपा किंवा प्लेन ह्याच्यावर खाली घोंगडी जाड पाहिजे. हा, तुम्ही डायरेक्ट गार ह्याच्यात झोपलात तर तुम्हाला पुढे जाऊन संधिवाताचा त्रास त्रास होतो. बऱ्याच वेळा सांधे दुखतात, छोटे सांधे दुखायला लागतात. आणि मोठे टेरेसवर वगैरे झोपतात. टेरेसवर झोपणार आहात त्यावेळेस थंडी जर असेल तर हम्म. कंपल्सरी तुम्हाला चादर चांगल्या प्रकारची घ्यायची आहे. खूप थंडी नाहीये तर तुम्ही झोपा. पण खूप प्रमाणात थंडी असेल तर तुम्ही टेरेसवर झोपणार असाल तर शक्यतो चादर ही पाहिजे. अतिगार पदार्थांनी तुमची वात हा शरीरात वाढणारच. येस. अजून एक गोष्ट की थंडीमध्ये ऍक्सिडेंट झाला असेल, ऑपरेशन झालं असेल किंवा स्नायूंचे आजार बाहेर पडतात, दुखणी बाहेर पडतात, असं का म्हणतात? थंडीमध्ये काय होतं की थंडी पडायला लागली की हम्म. स्नायू जे आहेत ते वृक्षपणा वाढवते. बर. आपण तेल लावतच नाही, कोणी अभ्यंग कोणी करतच नाही. वृक्षपणा वाढला तिथला वात हा वाढतो आणि वात वाढला, शैत्यामुळे थंडीमुळे वात वाढला तिथे की आतमधनं स्नायू जे आहेत ते सगळे सुजायला लागतात किंवा कडक व्हायला लागतात. मूठ वळत नाही, मान वळत नाही, कमरेचा पण ताठरता येते थंडीमुळे. तर ताठपणा येण्याचं कारण आहे तिथला स्निग्धांश हा कमी झालेला असतो, फ्रोज झालेला असतो सांधा. त्या फ्रोजमुळे बऱ्याच वेळा मग मुवमेंट होत नाही. मुवमेंट होत नसल्यामुळे आपण त्या मुवमेंट करायला जातो, त्यामुळे दुखायला लागतं. ओके, परफेक्ट. आता शेवटचा प्रश्न आहे. बरेच प्रश्न आणि
सगळ्यात भारी गोष्ट पॉडकास्ट चांगला झाला कधी म्हणतो माहिती का मी, जेव्हा मी इथं 26 प्रश्न घेऊन बसलोय आणि मला बघायला पण लागणार नाही प्रश्न विचारताना. कारण जे काय विचारलं ते मनापासून विचारलं, उत्तरातून विचारलं आणि ऐकत राहू वाटते. कमिटमेंट आहे, सरांचा वेळ असेल त्याप्रमाणे आपण पॉडकास्ट करणार आणि गरज आहे असं मला वाटते, खूप गरज आहे. मे बी कधीतरी तुम्ही स्क्रोल करत करत आमचा व्हिडिओ तुम्हाला येईल आणि तिरके बसले असाल तर सरळ उठून बसाल तर हे आमचं सक्सेस आहे. लाईक अँड कमेंट सक्सेस आम्ही मोजणार नाही. आणि जर आता तुम्ही तसा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही लेजंड आहे. प्लीज आता तरी व्हिडिओ बघताना त्यात बसा. मी मागच्या 3 महिन्यात जर काय बदल केले असेल तर हे आहेत. जिथं मला गोष्टी काम करायचे ते ताट बसून करतोय आणि जेव्हा आराम करायचा तेव्हा मोबाईल बाजूला ठेवून आराम करतोय. मे बी काय लोक म्हणतील दवाखान्यातून जस्ट आलोय म्हणून आहे, बट आपल्याच आयुष्याचा दीर्घ काळ वाढवायचा आहे, वडिलांचा त्रास कमी करायचा म्हणून. सर लास्टचा प्रश्न मला हा एक आहे की तरुणांमध्ये स्नायूच्या आणि ह्या बोन्सचे आजार खूप वाढत आहेत. तर तुम्हाला ह्या देशाचे तरुण म्हणून प्लस घरचे करते म्हणून तरुण तरुणींना काय सांगायचं की बाबा काळजी स्वतःच्या स्नायूंची कशी घेशील, काय नाही पण एवढं तरी कर. मणक्याचा आजार झाला म्हणून घेणारी काळजी आणि मणक्याचा विकार होऊ नये म्हणून घेणारी काळजी, या 2 गोष्टीकडे या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. मणक्याचा विकार होऊच नये म्हणून पहिली गोष्ट एकतर व्यायाम करणं, हलके हलके व्यायाम करा. रोज चालायला 20 मिनिटं जावा. रोज सकाळी चाललं, संध्याकाळी चाललं. चालताना मोबाईलचा वापर करू नका. बऱ्याच वेळा आज मोबाईल वापर करत गाणी लावलेली असतात, चालत असतात, त्यांनाच माहित नाही त्यांचा ब्रीदिंग काय पॅटर्न आहे. डोक्यामध्ये विचार आहेत पण चालतोय, शरीर चालतंय पण मन नाही चालत आहे, मन दुसरीकडे आहे. मग तो व्यायाम होत नाही. का होत नाही तर तुमचं इक्विलिब्रियम प्रेशर जे आहे, चालताना श्वास आणि तुमचं चालणं ते शांत पाहिजे, आनंदी पाहिजे, उत्साह त्यात पाहिजे आणि कॉन्शियस पाहिजे. कॉन्शियस पाहिजे. चालणं हा एक प्रकार केला पाहिजे. उठणं बसणं झोपणं हे बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर आहार जो आहे तो योग्य आहार घेतला पाहिजे की ज्यामध्ये न्यूट्रिशन पण आहे, षडरसात्मक आहार आहे, मधुर आम्ल कटू तिक्त कषाय रसात्मक आहार आहे, ताकद वाढवणारा आहार आहे. या गोष्टी पोटात गेल्या पाहिजे. आणि ज्यांना मणक्याचा विकार झालेला आहे, की ज्यांना स्लिप डिस्क सांगितली आहे, सायटिका सांगितलंय, ज्यांच्या गाद्या बाहेर आलेल्या आहेत, त्यांनी पहिली गोष्ट सकाळी उठल्यानंतर जर कंबर अवघडते असं जर लक्षण असेल तर त्यांनी पहिलं कुठल्याही मॅन्युअल थेरपिस्टला दाखवलं पाहिजे. मॅन्युअल थेरपिस्ट म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये 16 ते 17 प्रकारचे वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स त्याच्यामध्ये असतात. ज्याच्यामध्ये महिन्यातनं 1 दिवस आम्ही ती ट्रीटमेंट लोकांना देतो. त्याच्यामध्ये 3-3.5 तासाची ट्रीटमेंट चालते. त्यामध्ये क्रायरोप्रॅक्टर, बोन वैद्य, हाड वैद्य किंवा जे मणके बाहेर आलेत, उजवीकडे आलेत, डावीकडे आलेत, त्याला ओढून आम्ही त्या जागेवरती बसवतो. दुसरी ट्रीटमेंट आहे फेशियल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये तिरका झालाय पेशंट, मसल तिरके झालेत, पेशिया तिरका झालाय, खांदे वर खाली झालेत, पाठीचा कणा आणि खुबा जो आहे तो पुढे गेलाय किंवा बऱ्याच लोकांमध्ये बघा खुबा मागे आलेला दिसतो. ते आम्ही सगळं रिअलाइन द स्ट्रक्चर, सगळे बॉक्सेस रिअलाइन केले जातात. 1-1.5 तासाची ट्रीटमेंट त्यामध्ये दिली जाते आणि एक मसल रिलीज केले जातात हाताने. खूप मस्त वाटतं. त्या ट्रीटमेंट नंतर पेशंटला वाटतं की माझा पुनर्जन्मच झाला. त्यानंतर पुढची ट्रीटमेंट आहे व्हिसरल मॅनिप्युलेशन. व्हिसरल मॅनिप्युलेशन मध्ये ऑर्गन बॅलन्स केले जातात. जसं किडनीज आहे, लिव्हर आहे. आम्ही पेशंट कुठलाही आलं तर पहिलं डोक्यावरती हात ठेवतो आणि जनरल लिस्निंग करतो की नक्की या पेशंटला मेंदूतनं त्रास आहे का ऑर्गनमुळे त्रास आहे का पाठीच्या कण्यातनं हा आजार निर्माण झाला. ओके. त्यानंतर पेशंटची नाडी चिकित्सा केली जाते. नक्की पेशंटचा वात, पित्त, कफ काय बिघडलाय, धातू कुठले बिघडलेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. त्याबरोबर मनोवह, मानसिक अवस्था पेशंटची कशी आहे, त्याची प्रकृती कशी आहे, त्याचे धातू मनोवह स्त्रोतस कसं आहे, त्याचबरोबर मूत्रवह, पुरुषवह स्त्रोतस कसं आहे, हे सगळं चेक केलं जातं. त्याचबरोबर त्यानंतर पेशंटला काही लोकांना इस्तम नावाची ट्रीटमेंट, इंग्लंडमध्ये काही प्रोब आणलेत आम्ही. ते प्रोबनी ज्या मसलच्या गाठी झाल्यात, गाठी लागतात, पेशंट स्वतः म्हणतो अहो सर इथं दुखत्यान गाठी आहेत, त्या गाठी सोडवण्यासाठी आम्ही अमेरिकेतनं एक इस्तम नावाचे काही प्रोब आणलेत आणि ते प्रोब मानेच्या आजूबाजूला लावून जिथे जिथे गाठी झाल्यात त्या गाठी आम्ही सोडवतो. त्यामुळे मानेच्या मुवमेंट्स इझिली होतात, कमरेच्या मुवमेंट्स इझिली होतात, पुढे वागताना इझिली पुढे वागता येतं. बऱ्याच स्लिप डिस्क मध्ये किंवा सायटिकामध्ये बघतो की खाली वाकायला खूप अडचण येते, त्यांना साधं चालता येत नाही. बऱ्याच वेळा 10 पावलं चाललं की झरझर मुंग्या येतात, बसावं लागतं. अशा केसेसमध्ये पहिल्या दिवशी कमीत कमी 70 ते 80% फरक पडतो. फर्स्ट डे सर, पूर्ण वाकडं झालेलं शरीर हे फर्स्ट डे 70 to 80% आम्ही सरळ करण्याचा प्रयत्न करतो आणि आता 7 महिन्यात पूर्ण डिस्क ही जागेवर जाते, पूर्ण डिस्क ही जागेवर जाते. म्हणजे या सगळ्या ट्रीटमेंट्स मी इंटिग्रेटेड केल्यात. 13 ते 14 प्रकारच्या ट्रीटमेंट इंटिग्रेटेड आहेत. त्यासोबत मी स्वतः
350 लोकांचा सकाळी योगा झूम वरती घेतो, सकाळी 6:30 ते 7:30. त्याच्यामध्ये इमोशनल थॉट्स, माइंड चेंजिंग गेम, त्याचबरोबर योगा. वा. योगा मी पूर्ण 1.5 तास लोकांचं प्राणायाम, योगा, ANSचं सेशन, BS मुवमेंट नावाची एक ट्रीटमेंट आहे, ती ऑनलाईन घेतो. त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये एवढा बदल होतोय, म्हणजे जे लोक सतत चिडचिड करत होते, दारू पित होते, त्या लोकांनी माझ्याकडे आले, आम्ही दारू सोडून दिली. वा. सर हे फक्त झालंय ते योगामुळे. एक थॉट, स्वतःचं चिंतन कळतं की माझा जन्म कशासाठी झाला, मी या पृथ्वीवरती कशासाठी आहे. येस. राग, काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, या सगळ्या भावना स्टेप बाय स्टेप कमी यायला. योगामुळे. येस. पण कॉन्शियसनेस जागृत होतो. Yes. ब्रिदिंग, मी कोण आहे, मी मी कोण? काय. माझा जन्म कशासाठी झाला आणि आपण काय चूक करतो हे आपल्याला कधी समजतं, ज्यावेळेस आपण चिंतन करू त्यावेळेस. अगदी बरोबर. आज काय झालंय, लोकांपुढे मोबाईल्स आणि लोकांचं जग हे भावी फक्त क्षणिक झालंय. wanna be. माणूस फक्त काय बघितली की ती गोष्ट घ्यायची, त्या मोहात आहे. मग तो बघत नाही त्या गोष्टीची गरज आहे का नाही. बऱ्याच वेळा न लागणाऱ्या गोष्टी घरात आणतो, त्यामुळे एका दिवशी घर विकावं लागतं. ऐक. आणि हे सर केस स्टडी मी बघतोय. या सगळ्या गोष्टी मी माझ्या समाजातल्या लोकांकडनं शिकलोय आणि त्या गोष्टी मी आज जे काही समाजात प्रॉब्लेम होतात ते मी बऱ्याच वेळा बघतो. बऱ्याच लेडीज लोकांमध्ये आज हा विषय आला म्हणून बोलतो. परवाच एक केस स्टडी आली होती की वय वर्ष 45-46 घरातली लेडीज असेल, एकदम चांगल्या घरातली लेडीज, सगळं काही व्यवस्थित चाललंय, पण मणक्याचा त्रास आणि झोपच लागत नाही, रात्रभर झोप नाही आणि सिव्हिअर मानदुखी आणि तिला स्ट्रेस, इमोशनल ट्रॉमा होता. मी चेक केल्यानंतर मनोवा स्त्रोतस्थ दृष्टी आणि शुक्राची नाडी मला लागली. शुक्राची नाडी लागल्यामुळे मी त्यांना प्रश्न केला की तुम्हाला अपत्य किती आहेत. तर अपत्य मला एक 12-13 वर्षाचं आहे. पण माझ्या नवऱ्याला डायबिटीज झाला. डायबिटीज झाल्यानंतर तो बराही झाला, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहे. पण त्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की इंटरकोर्स करायचं नाही, मैथून करायचं नाही. मग माझी इच्छा अजून वाढत गेली. नाही म्हटल्यानंतर माणसाला काय होतं, डबल इच्छा जशी होती ती मला डिझायर इतक्या चालू झाल्या की मला मैथून करायची खूप इच्छा, आणि ते नाही करत म्हणून मी वेगवेगळ्या फेसबुकच्या सिरीज बघायला चालू केल्या आणि त्या सिरीजनी मला अजून इच्छा वाढायला. आणि मी रात्री 2-2, 3-3 पर्यंत ते कंटिन्युअस बघते गेली 6 महिने. बघा 6 महिने तो माणूस त्या विचारात आहे. काय त्याच्या मनाची अवस्था होत असेल, काय त्याचे हार्मोन्स सिक्रीट होत असतील, काय त्याचे इमोशन सिक्रीट होत असतील, आणि त्याच्यामुळे त्यांना इतका सिव्हिअर त्रास. मी नाडी चेक केल्यानंतर हा प्रश्न विचारल्यानंतर दोघंही नवरा बायको समोर बसले. ती ताडकन मला म्हणली, सर तुम्हाला कसं काय समजलं. मग त्यांच्या नवऱ्याला मी समजून सांगितलं की सर एक लक्षात घ्या, गाडीचं चाक दोन्ही चाललं तर गाडी चालणार आहे. तुम्हाला कुल्फी खायची इच्छा झाली तर कुल्फी खाणार आहे. दोघांना बुखार आलाय तर तुम्ही संबंध ठेवा ना. तुम्ही काय करत नाहीये. नाही हे पाप आहे. आजकाल काय होतं, वयाच्या 45ला लोक बरेच धार्मिक काही गोष्टी ऐकायला चालू करतात. मग मैथून करणं हे पाप आहे का? तर मैथून करणं हे पाप नाहीये. ते एक आपल्या शरीरातलं एक ऐष्णा आहे की जी धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 टप्पेच आपल्याला घालून दिलेले जन्मता, आणि देवानीच दिलेली गोष्ट आहे. ती काय आपण काय वेगळी आणून बाहेरनं करत नाहीये. तर मैथून म्हणजे काय, तर नवऱ्याला बायकोला दोघांना इच्छा झाली, दोघांना बिमारी झाली तर करायची गोष्ट आहे. असं नाही की एकट्याला झालंय. मग त्या नवऱ्याला समजून सांगितलं. तो म्हणला तुला करायची इच्छा होते का? होते, पण मी दाबतोय. म्हणलं तू काय दाबतोयस? काही नाही, ते पाप आहे. मग त्याला मी ब्रेन वॉश त्याचं केलं की त्याला सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे. तुझ्या बायकोला इच्छा असेल तर तुला तो मार्ग नाही निवडला तर ती दुसरा मार्ग निवडेल. आज जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वाढत चाललेत बिकॉज ऑफ नवरा रात्री जॉब करतो, बायको सकाळी जॉब करते, दोघांना इच्छा निर्माण होतात, त्यांनी जायचं कुठे. आणि असे काही कपल्स माझ्याकडे येतात आहे की ज्यांचे त्याच्यामुळेच पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा त्याच्यामुळे इमोशनल दुसरे आजार हे निर्माण होतात. तर काम हे जे आहे, मैथून जे आहे, ते दोघांना इच्छा आहे तर करा. त्याचबरोबर पुढे जाऊन समजून घ्या एकमेकाला काय अपेक्षा आहेत, इच्छा काय. तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्यासाठी तुम्ही जर युट्यूब आणि गुगलला विचार तर ते उत्तर सुटणार नाही आणि अल्गोरिदम तेच दाखवणार आहे. येस. मग हेच अशा प्रकारची एक केस आली म्हणून सांगितलं. त्याचबरोबर एक दुसरी केस आली होती की मी डोक्यावरती हात ठेवला आणि जनरल लिस्टिंग मध्ये मला राईट किडनी सापडली. आणि राईट किडनी ह्या इमोशनल शॉक. आणि त्यांना विचारलं की तुमच्या घरात कोणी डेड झालंय का, कोणी एक्सपायर झालंय का. ते म्हणले हो सर, मला एक 7 वर्षापूर्वी 20 वर्षाची मुलगी होती, ती एक्सपायर झाली, तिथनं मला मणक्याचा त्रास चालू झाला.
बघा इमोशनचा संबंध किती आहे आणि तिला उजव्या बाजूची पाठ, उजव्या बाजूची कंबर, उजव्या बाजूची डिस्क बाहेर, उजवा पाय पूर्ण दुखत होता. राईट किडनी ऑन द राईट साईड. मग त्यांना मी सांगितलं, ते म्हणले तुम्हाला कसं कळलं एक्सपायर झालं? म्हणलं मला कळलं नाही, मला राईट किडनीचा संबंध तुमच्या इमोशनल शॉकशी आहे येस. आणि त्याच्यामुळे हा त्रास झालेला, हा प्रायमरी फॉल्ट आहे. आणि त्यांची किडनी केली मी, केल्यानंतर मी त्यांना चालायला लावलं. मग माझ्या मधल्या पॅसेजमध्ये पळायला सांगितलं. ते म्हणले मी 10 वर्षांनी पळाले. हाय ग. मी 10 वर्षांनी मांडी घालून खाली बसले. वाव. तर एक काय होतं की स्टोअर केले जातात ते ऑर्गन श्रुंक होतात आतमध्ये येस. आणि हा विचार कुठलाही डॉक्टर करत नाही. नाही. तर एक लक्षात घ्या, हे जे काही बसवलंय मी इंटिग्रेशन, ते मन, शरीर, आत्मा, मी शुद्ध आत्मा आहे, मला चांगलं करायचंय, मला स्वतःला, मी माझ्या बॉडीवरती प्रेम करेल. आय लव्ह यू स्पाईन. मी सगळ्यांना म्हणतो की तुम्ही म्हणा ना, तुम्हाला गुलाब तुम्ही कुणाकुणाला दिलेत, तुमच्या स्वतःला द्या ना एक गुलाब. मणक्याला गुलाब द्या, तुमच्या गुडघ्यांना गुलाब द्या, तुमच्या गालाला गुलाब द्या, तुम्ही तुमच्याच गालाची पप्पी घ्या, तुमच्या हाताची पप्पी घ्या. तुम्ही लोकांमध्ये आपण विचार शोधत बसतो, तर आपण आपल्यावर आधी प्रेम केलं पाहिजे. आपल्या स्नायूंवरती प्रेम केलं पाहिजे की आज आपण 40 वर्षाचे 50 वर्षाचे आहोत, हे आपल्याला किती दिवस साथ दिली या शरीराने, तो उत्सव केला पाहिजे. Yes. आपण लोकांच्या Grateful पाहिजे आपण. येस, Yes. आपण ग्रेटफुल आपल्या स्वतःसाठी पाहिजे. तर ह्या सगळ्या असे जी ट्रीटमेंट बसवली त्यामध्ये इंटिग्रेशन वापरलं आणि त्यामुळे असे भन्नाट रिझल्ट आले की लोकांचे ऑपरेशन हे वाचले. वा, मस्त. आम्ही सरांचा ईमेल आयडी जे ॲड्रेस आहे तो लिंक बायो आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. प्लस रील पाहत असाल तर रीलच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये येईल, टॅग येईल. मी म्हणतो म्हणून प्लीज हा कॉन्टेंट पूर्ण कन्झ्युम करा फॅमिलीसोबत करा, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असाल करा, मित्र करा, सरळ बसून बघा. आणि मी माझ्या बाजूने गॅरंटी देतोय, सरांनी फक्त वेळ अवेलेबल करून द्यायचा. आम्ही ही सिरीज पुढे कंटिन्यू घेऊन चालू. आणि बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे एक गोष्ट जर आम्ही घेतलं, फक्त मल किंवा पोट साफ होत नाही हे घेतलं तरी आपण 2 तास बोलू शकू. आणि मी ट्राय करेन हे पब्लिक पुढे न्यायचा हा पॉडकास्ट. जेव्हा 50-60 लोक बसतील तेव्हा माझ्यापेक्षा भारी प्रश्न त्यांनाही असतील. तो माझ्याकडून हे तुम्हाला ग्वाही आहे की अजून पॉडकास्ट आपण नक्की करू. आणि सर तुम्ही एवढा वेळ दिला, आमच्यासाठी लवकर जेवण केलं, ते पण चांगलं आहे. आता आम्ही पण पहिलं जाऊन जेवण करणार आहे. फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो, आता कॅमेरा चालला असताना तो आता अजून बोटं मोडतोय, हे बरोबर आहे का चूक आहे? एक लक्षात घ्या, बोट मोडणे हम्म. हे मोडल्यानंतर बरं वाटतं. का बरं वाटतं? तर तिथे साठलेला नायट्रोजन हा बाहेर पडतो. बर. पण बोट मोडत असताना, मान मोडत असताना एका विशिष्ट मुवमेंटलाच तुम्ही जर कंटिन्युअस मान मोडली तर मान तिरकी होते. बोट मोडताय किंवा कुठला सांजा स्वतःहून मोडताय किंवा कंबर स्वतः मोडून येत आहे, ते मोडलेलं जे प्रकार आहे तो कंटिन्युअस एकाच बाजूने करू नका, ओके. त्याला दोन्ही बाजूने करा. ओके. तुम्ही जर एका बाजूने केला तर ते तिरकेपणा येतो ओके. कमरेमध्ये स्पेशली. ओके. आणि हाताने करत असाल या पद्धतीने तर दोन्ही बाजूनी करा, वरती पण करा, खाली पण करा. ओके. फ्लेक्शन एक्सटेन्शन दोन्ही मुवमेंटला गेला तो नायट्रोजन बाहेर पडतो आणि तिथला वायू जो आहे तो बाहेर पडल्यामुळे एक आनंद फील येतो. वा, त्याला आला असेल आनंद, असं होप करतो. तुम्ही पॉडकास्ट बघितलाय, तुम्हाला पण आला असेल. सर एवढा वेळ काढला, तुम्ही आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.